राजीव गांधींचा जो सोनगीर दौरा झाला होता त्या पिरियडला जवळपास लागोपाठ 3 ते 4 वर्ष दुष्काळ होता. पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या चाऱ्यापासूनचा हा शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न होता व त्यासाठी ही मागणी जिल्हा लेवलवरून नानांनी उचलून ठेवली. मी आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपरमध्ये अशी एक बातमी दिली की या गावाला राजीव गांधी येत आहेत देशाचे पंतप्रधान, तर मी त्यांचा जो रूट आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जाणार आहे, तर मी त्या ठिकाणी त्यांना काळी झेंडे दाखवणार पंतप्रधानांना. आणि ह्या वास्तूतच राजीव गांधी आणि इतर खूप अशा राजकीय पुढाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. नानांचं वर्चस्व एवढं होतं किंवा नानांचं कार्य एवढं होतं की त्याच्यामुळे ते सोनगिरात येऊ शकले. मी तर नानांच्या बाबतीत म्हणेल ना, असं व्यक्तिमत्व आमच्या सोनगिरमध्ये झालं पण नाही. पूर्ण पंचकृषीत नसेल कदाचित. आणि त्यांनी त्यांचं वजन समाजाकरता वापरलं, हे विशेष, हे वैशिष्ट्य होतं. स्वतः करता नाही केलं. त्यांचं सारखा प्रशासक आणि सोनगीर गावातले पहिले सुशिक्षित आणि ग्रॅज्युएट पदवीधर सरपंच. सर्व समाजाला कशा पद्धतीने एकत्र आणता येईल किंवा काही ज्या उणिवा असतील त्या कशा दूर करता येईल, तर सगळ्या समाजाला एकत्र बोलून सामंजस्याने प्रश्न सोडवण्यासाठी नानांच्या नेहमीच प्रयत्न. महान कार्य करून ते गेलेले आहेत सोनगीर गावासाठी, की जे महाराष्ट्रामध्ये 7 ट्रेनिंग सेंटर आहेत त्यापैकी 3 नंबरचं ट्रेनिंग सेंटर आपल्या सोनगीरला आहे. सुवर्णगिरी किल्ला असलेला सोनगीर मधले नाना हिरा होते. कोहिनूर हिरा आपण नानांना म्हणू शकतो. ते जर कमवायला बसले असते तर करोडो रुपयाची इस्टेट याच्यापेक्षा 4-5 पटीचे इस्टेट कमवून घेतले, पण त्यांनी ते काम केलं नाही. त्यांनी कीर्ती कमवली. कमवली. खऱ्या अर्थाने ते जिवंत आहेत. अनेक व्यक्ती आपले आयुष्य स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी जगतात, परंतु काही अशा व्यक्ती असतात की जे कुटुंबासोबत समाजासाठी, गावासाठी, राष्ट्रासाठी जगत असतात. आणि त्यातील एक थोर पुरुषाचं जीवनकार्य आज आपण जाणून घेणार आहोत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे व्रत आयुष्यभर जगणारे, 2 पंतप्रधानांना आपल्या गावी आणणारे, महात्मा गांधींचे अनुयायी तसेच परमपूज्य साने गुरु यांच्या सहवासात राहिलेले, धुळे जिल्ह्यातील सुवर्णगिरी किल्ला असलेल्या सोनगीर या गावात जन्मलेले, सोनगीर गावातील प्रथम ग्रॅज्युएट तसेच सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, धुळे पंचायत समिती सभापती, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष असे विविध पदे भूषवणारे, दूध डेअरी, बायोगॅस प्रकल्प, तेलबिया सोसायटी स्थापन करून निस्वार्थ सेवा करणारे, सच्चे समाजकारणी, उत्तम राजकारणी, निसर्गावर नितांत प्रेम असणारे, हसतमुख, सत्यवचने, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास आज आपण भेटणार आहोत. त्यांचे जीवनकार्य जाणून घेणार आहोत. तर आजच्या प्रेरणादायी मुलाखतीचे मानकरी आहेत माननीय कैलासवासी नानासाहेब श्रीरंग सुखलाल पाटील गुजर. नानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. नमस्कार, मी राजश्री. सर्वप्रथम आपणा सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करते. कैलासवासी नानांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेण्याआधी मी आपणास आवर्जून असे सांगू इच्छिते की मी सोनगीर या गावाची सून असून हे सगळे माझ्या सासरचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आपणा सर्वांच्या चरणाशी हात लावून मी सर्वप्रथम नमस्कार करते आणि आजच्या या चर्चासत्रास सुरुवात करते. 14 एप्रिल 1927 रोजी वडील कैलासवासी सुखलाल श्यामलाल पाटील व आई कैलासवासी राश्वरबाई सुखलाल पाटील यांच्या पोटी एक शेतकरी कुटुंबात नानासाहेबांचा जन्म झाला. नानासाहेब हे 3 भाऊ व 5 बहिणी होत्या. नानासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सोनगीर येथे झाले, माध्यमिक शिक्षण धुळे, नंतर BSc प्रताप कॉलेज अंमळनेर येथे झाले, BSc ॲग्री फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. त्यानंतर उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या तत्वानुसार नानासाहेबांनी वडिलोपार्जित शेती व्यवसाय स्वीकारला व त्यात नवनवीन तंत्रांचा वापर केला. विवाह झाला. त्यानंतर समाजकारण तसेच राजकारणातही नानासाहेब सक्रिय झालेत. सोनगीर गावात खूप सुधारणा घडून आणल्यात, नवनवीन विकास योजना आणल्यात आणि सोनगीर गावाला 80 ते 90च्या काळात नानासाहेबांचे गाव म्हणून ओळख मिळवून दिली. तर नानासाहेबांच्या जीवनकार्याविषयी अधिक जाणून घेऊया त्यांचे मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्याकडून. माननीय श्री A.K. कासार सर, MSc मॅथमॅटिक्स, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि चेअरमन संस्थापक अध्यक्ष बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोनगीर. नमस्कार सर. नमस्कार टू ऑल. सर, आपणास असा प्रश्न आहे की सोनगीर गावात भारताचे पंतप्रधान राजीव गांधी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण येतात आणि तो नानांच्या कारकिर्दीतील सुवर्ण अक्षराने लिहिणारा क्षण होता. तर त्याबद्दल आपण काय सांगणार? नानांच्या प्रतिमेला अभिवादन करून सोनगीरला
आपल्या देशाचे पंतप्रधान राजीव गांधी येणार, त्याचप्रमाणे त्यांचा समवेत आपले मुख्यमंत्री ते देखील येणार होत्या. म्हणून ते जर आपल्याकडे येत आहेत तर त्यांच्यापुढे आपण आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत. काहीतरी नुसतं इथं येणार नाही जाणार त्याला काय व्हॅल्यू नाही आहे. म्हणून नानांनी त्याच्याकरता सुरुवातीला आमच्या लोकांची मिटिंग बोलवली ग्रामपंचायतमध्ये, की बा काय समस्या आहे का आपल्या प्रत्येकाच्या, ग्रामपंचायतीच्या काय समस्या असतील, बाकीच्या इतर काही समस्या असतील, या समस्या वगैरे विचारल्यात. तर त्यावेळेला मी माझी समस्या नानांना मांडली होती. नानांना म्हटलं बा माझी एक समस्या आहे की आपल्या सोनगीर गावामध्ये एकच हायस्कूल आहे आणि एक हायस्कूल असून ते वादित आहे सध्या, आणि वादित असल्यामुळे आपल्या हायस्कूलला अनुदान मिळत नाही. अनुदान मिळणं जवळजवळ बंद झालं होतं. जो 5 ते 7 वर्षापासून अनुदान मिळतच नव्हतं. 1 रुपया देखील अनुदान मिळायचं नाही. त्यावेळेला डी.आर. माळी म्हणून उपसचिव होते आपल्या इथं मंत्रिमंडळामध्ये. तर तो आपल्या इकडचाच माणूस आहे. तर त्याने बंद करून ठेवलं होतं सर्व. तर बंद करून ठेवल्यामुळे आपल्याला अनुदान मिळणं कठीण राहिलं होतं. अशा परिस्थितीमध्ये मग नाना म्हणले असं करा आपल्याला अर्ज तयार करून टाका तुम्ही सर्व. मग आम्ही सर्व डायरेक्टर बोर्ड जे आहेत आम्ही अर्ज लिहिला, अर्ज तयार केला आणि अर्ज तयार केल्यानंतर तो अर्ज नानांनी स्वतः राजीव गांधीच्या हातात दिला की आमच्या गावाला एकमेव हायस्कूल आहे आणि हे एकमेव हायस्कूल असून आम्हाला अनुदानच मिळत नाही. अशा प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस नानांनी कोणत्या भाषेत त्यांच्याशी संभाषण केलं होतं? हिंदीमध्ये. हां, पण मी असं ऐकलं नाना इंग्लिशही छान बोलायचे. हा इंग्लिश नाना सर्व बेस अहो आमच्या सोनगीर गावामधले जुने BSc नाना म्हणजे माझ्यामध्ये जुन्या BScमध्ये नाना एक आणि त्या गफ्फार शेठचे बंधू होते 2. हे 2च जर BSc होते सोनगीरमधले पूर्वीचे. हां शेख सर एवढे आपल्या नाही काका गफ्फार साहेब 2च होते पूर्वी. हे 2च BSc होते पूर्वी. तर मग नानांनी सांगितलं ठीक आहे आपण अर्ज तयार करायला सर्व लिहिलं. सर्व झाल्यानंतर मग नानांनी त्यांना सांगितलं. तो राजीव गांधी फार हुशार माणूस होता. त्यांनी काही नानांवरती एवढा विश्वास ठेवला नाही डायरेक्ट बरं का, पण घेऊन घेतलं हातामध्ये आणि थोडंसं वाचलं आणि लगेच देऊन दिलं, समोरच्या हातात देऊन दिलं बरं का संबंधी माणसाला. आणि तिकडून अशा गावातून जेव्हा का आम्ही त्या गाडीच्या मागे नुसतं पळतच सुटत होतो. गाडी पुढं चालायची आणि आम्ही मागे पळत चाललो. मग ते नानांचं त्यांनी कौतुक सुरू केलं आणि नंतर त्यांनी विचारलं राजीव गांधीने यहाँ पे स्कूल है क्या? बोले स्कूल है. मैंने हाई स्कूल में पढ़ाते हैं का टीचर वो पढ़ाते हैं. अरे टीचर पढ़ाते हैं सबको, यहाँ ग्रँड नहीं मिलते इनको, क्या बात है. लागली तुम्हाला पटणार नाही. म्हणजे तिसऱ्या दिवशी दिल्लीहून फोन आला शिक्षणाधिकारीला की यांची ग्रँड का रिलीज झाली नाही याचं एक्सप्लेनेशन ताबडतोब द्या बरं का. आम्हाला काही अनुदान मिळालं. खूप छान. 4-5 वर्षामध्ये 4-5 वर्ष अनुदान लागलीच मिळालं. 1 मिनिटं बी वेळ लागला नाही. त्यावेळेला उलटे अशी परिस्थिती होती की मंत्रालयातून फोन यायचे की तुम्ही लिहून द्या बा आमच्या चुका झाल्या, अमुक झाला ढमक झाला म्हणून आम्हाला मिळाला नाही, ढमक झाला नाही. तर हा एक जीवनातला माझा अनुभव आहे. राजीव गांधीच्या वेळेला राजीव गांधी फार तत्पर माणूस होता आणि खरं तर त्या काळात खेडेगावात पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान येणं ही खूप मोठी गोष्ट. आणि ते तुमच्या म्हणजे नानांच्या घरी पण आले होते. तो प्रसंग कसा सांगाल आपण? विचारलं होतं नानांना त्यांनी की सरपंच साहब आपका घर काय त्याचे म्हणजे आपण ज्या वास्तूत बसलेलो आहे हे नानांचं घर आहे, जिथे नानांचा वावर होता, त्यांचं सगळं कुटुंब इथे राहत आहे आणि ह्या वास्तूतच राजीव गांधी आणि इतर खूप अशा राजकीय पुढाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. नानांचे सुपुत्र भाईंना मी असा प्रश्न विचारू इच्छिते की राजीव गांधी देशाचे पंतप्रधान आपल्या घरी आले होते, आपल्याला कसं वाटलं होतं तेव्हा? राजीव गांधींचा जो सोनगीर दौरा झाला होता हा त्या पिरियडला जवळपास लगोपाठ 3 ते 4 वर्ष दुष्काळ होता. पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या चाऱ्यापासूनचा हा शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न होता व त्यासाठी ही मागणी जिल्हा लेवलवरून नानांनी उचलून ठेवली होती. इतर गावांना जाण्यापेक्षा सोनगीरच या कार्यक्रमासाठी या वरिष्ठ लोकांनी सुचवलं व त्या दृष्टीने राजीव गांधी या ठिकाणी आलेत. त्यांच्यासाठी जो पंतप्रधानांचा दौरा म्हटल्यानंतर खूपच सिक्युरिटी व बॅरिकेड्स लावलेले होते. परंतु राजीव गांधींनी एका आदिवासी वस्तीच्या कॉर्नरला जाऊन पुढं रस्ता आहे का म्हणून विचारलं आणि सरळ तो बॅरिकेड्स तोडून गावातून एंट्री केली. प्रोटोकॉल तोडून त्यांच्या मागं लहान मुलं, इतर लोक, हे फोटोग्राफर वगैरे त्यावेळेला कोणीही पोहोचू शकले नाहीत. त्यांचे जी फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आपल्या इथले मुरलीधर चौधरी जे आलेले आहेत हे स्थानिक असल्यामुळे यांनीच घेतलेले आहेत. इतर कुठल्याही फोटोग्राफरला त्यावेळेला मिळालेली नव्हती. यामुळे त्यानंतरचा त्यांचा तो रूट जो हा पूर्णपणे बदलला. पण तो अतिशय गावात क्लिष्ट होऊ नये म्हणून वडिलांनी
इतरांना फोन करून गाड्या आपल्या घरासमोर बोलवल्या आणि त्यावेळेला राजीवजींची गाडी आपल्या घरासमोर आली. समोरच जैन समाजाचं घर होतं. त्या माणसांनी दुपारची वेळ आणि उन्हाचा टाईम असल्यामुळे स्वतःहून पाणी देण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटीवाल्यांनी त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत असताना स्वतः राजीव गांधींनी तो ग्लास घेतला आणि पाणी प्राशन केले. इथपर्यंतच्या गोष्टी मला आठवत आहेत. आमच्या या गावाला या मोठ्या माणसांचा जो पदस्पर्श झाला हा वडिलांच्या कारकिर्दीत झाल्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. तर नानांचं कार्य खूप मोठं आहे, आपण ते जाणून घेणारच आहोत. पण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग आहे आणि एक नाही तर 2 पंतप्रधान या गावात आलेले आहेत, ते नानांमुळेच. खूप छान. भारताचे 9वे पंतप्रधान कैलासवासी चंद्रशेखर सिंह 1984 साली रात्री सोनगीरला मुक्कामी होते. बरोबर. म्हणजे दुसरे पंतप्रधान होते त्यांनी सोनगीरला व्हिजिट केली होती. तर त्याबद्दल आपण काय सांगणार? आता त्यावेळेला देखील आपल्या हायस्कूलात ते थांबले होते. म्हणजे त्यावेळेला थांबण्यासाठी जागाच नव्हती आणि मग हा रूटच होता ना आपला आग्रा रूटचा. ते आग्रा रूट नॅशनल हायवे असल्यामुळे. हां, तर त्याच्यामुळे हायस्कूललाच थांबले. तिथं मुक्काम केला. तिथं आम्ही सर्व व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था वगैरे सर्व व्यवस्था आम्ही केलेली होती. त्याच्यानंतर मग पण आपण असं म्हणू शकतो का की नानांचं वर्चस्व एवढं होतं किंवा नानांचं कार्य एवढं होतं की त्याच्यामुळे ते सोनगिरात येऊ शकले? मी तर नानांच्या बाबतीत म्हणेल ना, असं व्यक्तिमत्व आमच्या सोनगीरमध्ये झालं पण नाही. पूर्ण पंचकृषीत नसेल कदाचित. नाही झालं. आणि मी तर म्हणतो ना, मी तर असे काही तुम्हाला 2 उदाहरण सांगेल ना. तुम्ही म्हणाल की खरंच ना या माणसं किती वजन होतं बा. खूपच वजन होतं, इतकं वजन होतं ना. आणि त्यांनी त्यांचं वजन समाजाकरता वापरलं, हे विशेष. हे वैशिष्ट्य होतं. स्वतःकरता नाही केलं बरं का. स्वतःकरता माझ्या मते त्यांनी केलं की नाही माझ्या मत माहीत नाही, परंतु त्यांनी समाजाकरता समाजामधले जे काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स सोडण्यासाठी वापरलं, हे निश्चित आहे. नानांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य, नानाच्या काही गोष्टी जर विचार केला ना, नाना असा माणूस होता, हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. ते असं काही विचार नाही करायचं की खरं तर समाजसेवा करण्यासाठीच कदाचित त्यांचा जन्म झाला असेल. वैशिष्ट्य त्यांचं ते भीत नव्हते कुठल्या गोष्टी बाबतीत. चला कामं घ्या, चला मी करतो, या तयार राहायचे ते यायला. कोणत्याही गोष्टीला मागे पुढे बघत नव्हते यायचं जाण्यासाठी. माननीय श्री अनंत भानुदास जोशी म्हणजे नंदा जोशी सर. तर खरं म्हणायचं तर सरांची ओळख म्हणजे सरांच्या वडिलांचे नाना हे मानसपुत्र होते. तर मग जोशी सरांना मी असा प्रश्न विचारू इच्छिते की नानांचे वडीलही 2 पंचवार्षिक म्हणजे 10 वर्ष सोनगीर या गावाचे सरपंच होते. 1936 ते 1941 आणि 1945 ते 1950. आणि खरं तर हा वारसा जो आहे तो नानांकडे समाजसेवेचा म्हणा किंवा राजकारणाचा तसाच चालत आला. आणि नाना स्वतःही बरेच वर्ष सरपंच होते. तर नानांची सरपंच म्हणून कशी भूमिका होती सर, आपण काय सांगणार? सरपंच त्यांच्यासारखा प्रशासक आणि सोनगीर गावातले पहिले सुशिक्षित आणि ग्रॅज्युएट पदवीधर सरपंच म्हणून श्रीयक नाना. सरपंच म्हणून त्यांची भूमिका त्यांनी जी निभवली, याच्यापूर्वी सरपंच झालेत आणि आमचे वडीलही सरपंच झालेत, पण नानांचं सरपंच पद हे एक वेगळं नाव घेण्यासारखं झालं. नानांनी जे बेरजेच्या राजकारणासारखं राजकारण केलं आणि सर्व समाजात ठसा उमटवला. जसं की आता उत्तम छात्रालय काढलं, धनगर समाजासाठी त्यांनी विणकर सोसायटी काढली, त्याची चेअरमन ते होते. म्हणजे नुसतं समाजाचं नाही, पूर्ण गाव त्यांनी सांभाळलेलं होतं. म्हणून त्यांची जी भूमिका आहे, आता त्याला शब्दच नाही असे सांगायला की असं नानांचं कर्तव्य होतं. सच्चा सामाजिक कार्यकर्ता. नाना मुलांमध्ये मुलं, तरुणांमध्ये तरुण, वृद्धांमध्ये वृद्ध, इतक्या पद्धतीने नाना चालले आहेत. म्हणून सगळ्यांचे आवडते ठरले. आवडते. खूप छान. खरं तर आज नाना नाही आहेत, पण त्यांच्या मित्रपरिवाराशी बोलताना खूप छान वाटते. खरं तर नानांना न पाहिल्याची खंतही कुठेतरी आहे, पण त्यांच्या कार्यातून खऱ्या अर्थाने ते जिवंत आहे. दोन महत्वाची कामं नानांनी सोनगीरच्या अडचणी 20 पाग्यांनी काढलेली रोजगार हमी योजना सोनगीरमध्ये पहिली 72 त्यांनी लागू केली. गाव दुष्काळीच्या खाई जात असताना तलावाचं बांधकाम काढलं होतं. आणि दुसरी गोष्ट, जामफळची योजना नामदार राजाराम बापू पाटील यांच्याकडनं मधुभाऊसाहेब आमदार होते, त्यांच्याकडनं ही जामफळ योजना केली होती. इतके चांगले कामं त्यांनी त्यावेळेला केले. नानांच्या हातून खूप अशी कार्य झालेले आहेत, आपण ते जाणूनही घेणार आहोत. पण नानांचं जीवन कार्य याच्या पुढील माहिती जाणून घेण्यासाठी आपण माझ्या राजश्री बडगुजर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा अनेक मुलाखती या आधीच्या आणि या नंतरच्या आपणास बघावयास मिळतील. यानंतर आहेत माननीय श्री विनायक विष्णू पाचपुते, जे फार्मासिस्ट आहेत.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम किड्यांचा एक सुरू केलं इथं, रेशीम उद्योग. रेशीम उद्योग सुरू केला. आणि त्याच्यासाठी आम्ही कलकत्त्याला नेट घेण्यासाठी नानांसोबत गेलो होतो मी, आणि तो नेट आणून सगळ्या शेतकऱ्यांना दिले. मग तुम्हाला त्याची माहिती होती का ती करून घेतली होती? नानांना सगळी माहिती होती, नाना मला सोबत घेऊन गेले. म्हणजे नाना खऱ्या अर्थाने अभ्यासू व्यक्तिमत्व अभ्यासू होते. व्यक्तिमत्व होतं, त्यांना त्यातलं खूप ज्ञान होतं. त्यांनी असे अनेक प्रयोग केले, शेतातही प्रयोग केलेत, आणि त्या रेशीम उद्योगाला बऱ्याच लोकांना पण लावलं त्यांनी. म्हणजे खरं तर त्याला नेट- सरकार हा. खूप योजना चालवत असतं, चालवत पण त्या असतं. गावात येणं हा. आणि आणणं तेवढंच महत्वाचं तेवढं असतं. महत्त्वाचं होतं, ते नानांनी केलं. आणि त्यासाठी आम्ही कलकत्त्याला गेलो, तिथून त्या नेट्स आणल्यात, शेतकऱ्यांना दिल्यात. तो एक प्रसंग मला नानांचा आठवतो. आणि नाना एक समाजकारण म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणच त्यांना जास्त आवडायचं. त्यांचा जो समाजकारणापलीकडे त्यांनी काहीच त्यांनी राजकारणाचा गैरफायदा पण त्यांनी घेतला नाही, काही आणि केलं खरं तर नाही. असे हाडाचे नेते म्हणू शकतो आपण, असे खूप कमी बघायला कमी मिळतात. बघायला मिळतं. आणि म्हणूनच नानांची कीर्ती आज अतिशय तागायत आहे. सात्विक, इतकं सात्विक राजकारणी. आजचं राजकारण बघितलं तर आज नगरसेवक म्हटला तर तो करोडपती होऊन जातो. पण नानाने 2 टर्म काढून देखील काहीच केलं नाही घरासाठी, पण काही खरं तर हे कटू वैयक्तिक सत्य काहीच आहे. केलं नाही. खूप छान, खूप छान. एक आजच्या जमात एक नगरसेवक करोडपती होऊन जातो 5 वर्षात. ना आता पिढीजात सरपंच म्हणजे पिढीजात राजकारण यांच्या घरात, पण स्वतःहून दान उलट असं दानशूर व्यक्तिमत्व कमी असतं. होतं. खरंच खरंच आणि समाजासाठीच त्यांनी काम केलं. आज एक समाजासाठी व्यवसाय झटले केला. म्हणून हो. आज ते जाऊन खूप 25 झटले. वर्ष झाले तरी तुमच्या सगळ्यांच्या हो, हो. आठवणीत ते आहेत. आहेतच. अगदी चांगलं आठवतं मला. एक आणि आणि संधी आमदारकीची ती सुद्धा त्यांनी गमावली. 76-77ला काँग्रेस कमिटीमध्ये मिटिंग झाली. त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये नाव ठरलं, एकच नाव द्यायचं, शिवाजी रायमल देवरे. नानाही त्यावेळेला वरिष्ठ पदावर होते, गदमाळी वगैरे, व्यंकटराव रणधीर म्हणा, नंतर कुसुंब्याचे भिलाभाऊ गडरी वगैरे असे सगळे होते. तर सगळ्यांनी मग एकच नाव द्यायचं, मग एकच नाव दिलं, शिवाजी रायमल. परंतु यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यावर जेव्हा त्यांच्यात थोडंसं काहीतरी शंका घेतल्या गेल्या आणि शिवाजीराव नाव त्यांचं नाव मागे पडलं, आणि काँग्रेस अध्यक्ष त्यावेळेला PK सावंत होते. मग त्यांनी काढलं नाव. एवढी व्यक्ती म्हणे आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखं वक्तृत्व भाषण कला नाही, त्या श्रीरंग पाटलांचं नाव कमीत कमी तुम्ही द्यायला पाहिजे होतं म्हणे. सगळ्यांनी ठरवलं नाही म्हणे. मग त्याच्यानंतर हे आमचे ते सदाशिव माळी, गमलाबाई अजमेरा यांना ते तिकीटं मिळाली. इतका त्यावेळेला म्हणजे सुद्धा स्वतः नारायण झाला. आमदारकीचं पद न घेता दुसऱ्याला दिलं. दुसऱ्याला दिलं. आणि खरं तर आजचं आपण सत्य बघितलं तर आज आज स्वतःला मिळण्यासाठी प्रत्येक जण झटत असतं. झटत असतं. तर असा नेता पाहणं किंवा भेटणं खरंच खूप मुश्किल म्हणू शकतो मुश्किल आहे. आजच्या वेळेत आपण. इतका निस्वार्थ माणूस व्यक्तिमत्व होत आहे. नानांच्या आठवणी खरंच खूप छान आहेत. यानंतर आहेत माननीय श्री केदारेश्वर बाबूराव मोरे, माजी सरपंच, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. तर मी आपणास असा प्रश्न विचारू इच्छिते की नानांनी सरपंच असताना दलित समाजासाठी काही उल्लेखनीय कार्य केलं होतं का? तर मी असं सांगू इच्छितो की नानांच्या कारकिर्दीमध्ये गौतम एज्युकेशन सोसायटी स्थापन झालेली होती. त्यांच्या माध्यमातून 40 विद्यार्थ्यांना दलित समाजाचे म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि OBC समाजाचे असे 40 विद्यार्थ्यांचं छात्रालय त्यांनी सुरू केलं. अरे वा, खूप छान. आणि ते छात्रालय चालू करत असताना नाना जेव्हापासून चेअरमन झाले, म्हणजे 1965ला नाना चेअरमन झाले, तर नानांच्या मृत्यूपर्यंत ते त्या संस्थेचे चेअरमन होते. आणि ह्या गोरगरिबांच्या मुलांना कसं चांगल्या प्रकारचं शिक्षण देता येईल आणि तिथून चांगले ते उच्च शिक्षित होतील असं त्याच्यातून नानांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसरं त्यांचं कार्य त्या ठिकाणी असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो उभारला गेलेला आहे त्या परिसरामध्ये अतिशय मोठा असा खड्डा होता, तिथं पाणी साचायचं. नानांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण भराव करण्यासाठी आम्हाला ती मदत केली आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन नानांचा जो काही राजकीय संबंध होता, मग दाजीसाहेब असतील, राऊळ साहेब असतील, PK अण्णा असतील, या सर्वांच्या माध्यमातून हे एवढं राजकीय त्यांची मोठी
संबंध होता आणि त्या उद्घाटनाला त्यावेळेस एस टी महामंडळाचे चेअरमन म्हणून पी.के. पाटील होते, त्यांना बोलून आणि उद्घाटन नानांनी त्या ठिकाणी करून घेतलं. तिसरा असा माझा मुद्दा असा आहे की 1986ला माननीय श्री राजीव गांधी या ठिकाणी दुष्काळाच्या दौऱ्यासाठी आले, पाहणीसाठी. तर त्यावेळेस मी आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपरमध्ये अशी एक बातमी दिली की या गावाला राजीव गांधी येत आहेत देशाचे पंतप्रधान, तर मी त्यांचा जो रूट आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जाणार आहे, तर मी त्या ठिकाणी त्यांना काळी झेंडे दाखवणार पंतप्रधानांना. नानांनी माझ्या वडिलांना बाबूराव भुतामोरी गुरुजी, त्यानंतर नेरकर गुरुजी, घोडे गुरुजी, शिराज मास्टर यांना सगळ्यांना बोलवलं की हा मुलगा मला त्रास का देतो, या देशाचा पंतप्रधान येतोय आणि मला त्रास का देतो या. मग नानांनी घरी बोलवलं, मिटिंग घेतली. मग त्यावेळेस प्रांतसाहेब आले, तहसीलदार आले, यांची समस्या काय आहे. नानांनी आमची समस्या जाणून घेतली की आम्हाला फॉरेस्टची जमीन 9 लोकांना आम्ही खेळत होतो 30-35 वर्षापासून. नानांनी ते सर्व समजून घेतलं. त्या ठिकाणी ट्रेंचेस खोदले गेले. मग प्रांतसाहेबांना सांगितलं की लोक इतक्या वर्षापासून ही खेळत आहेत, तर त्यांना ही जमीन द्यायला पाहिजे. तर नानांनी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांना 2.5 पट रक्कम भरायला लावा. प्रत्येकाला 2,500 हजार रुपये भरायला लावले. आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला 9 लोकांना, म्हणजे 8 लोक दलित समाजाचे आणि 1 आदिवासी समाजाचे, असे 9 लोकांना 2-2 हेक्टर जमीन त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आली. खूप छान. म्हणजे खरं तर पहिला सर्व धर्म समभाव हा मेसेज नानांनी दिला. आणि त्यातून जर एखादी गोष्ट निषेधापर्यंत जात असेल तर त्याच्या मूळ कारणाशी आपण गेलं पाहिजे, कारण मूळ कारणाशी गेल्याशिवाय त्याचं निरसन होत नाही. आणि मग लगेच त्यांनी आपल्याला मदत केली. या तिन्ही कामासाठी नानांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. आणि आजही ते छात्रालय 40 विद्यार्थ्यांचं हायवेला लागूनच एकदम सुव्यवस्थित अशा प्रकारचे चालू आहे. आणि त्याचं सगळं श्रेय नानांना जातं. नानांना ते श्रेय जातं. आणि माझा राजकीय संबंध असा 1990 मध्ये मी निवडून आलो ग्रामपंचायतीमध्ये. आणि त्याच वेळेस माझ्याबरोबर दादा हे पण ग्रामपंचायत सदस्य होते. तर मला राजकीय गणित त्यावेळेस वेगवेगळं झालं. नाना सरपंच बनणार होते, परंतु ते राजकीय गणित वेगळं जमलं आणि सत्तार शेठ जे आहेत हे त्यावेळेस सरपंच झाले. परंतु नानांनी असा कुठलाही राग धरला नाही की वा मी बनलो नाही आणि म्हणून ग्रामपंचायतीचं. पण नानांनी मला जी मार्गदर्शन केलं राजकीय दृष्ट्या की या ठिकाणी ग्रामपंचायत कशी चालली पाहिजे, गावाचा विकास कसा झाला पाहिजे, आपण कुठल्याही माणसावर आकस न ठेवता लोकांना कसा फायदा होईल हे पाय खेचायचं हे नानांच्या राजकारणात बसत नव्हतं. हो हो हो. म्हणून नानांनी माझे राजकीय गुरु नाना आहेत आज मी असं मानतो. कारण की मी 1990 पासून तर आजपर्यंत माझ्या घरात मी आणि माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिलेलो आहे. खूप छान. म्हणजे तरुण वयात जो मुलगा त्यांच्या विचारांच्या विरुद्ध जाऊ शकत होता त्यांना त्यांनी सरपंच करावं आणि त्यांनी त्यांना गुरु मानावं. खूप विशेष अशी घटना आहे. नाना 1985ला सरपंच होते आणि मी तरुण असल्यामुळे गावामध्ये थोडंसं राजकीय हे होतं. इंजी बागुल हे त्यावेळेस सभापती होते पंचायत समितीचे आणि नाना ते सरपंच होते. आणि मी तरुण असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जात होतो. त्या काळामध्ये राजकीय असं की घरी बसून जास्तीत जास्त राजकारण चालायचं. आणि आम्ही तिथं गेलो पंचायतीमध्ये. राजधर माडी म्हणून क्लर्क होते, त्यांनी सांगितलं नाना काही आलेले नाही तिथं आणि आमची समस्या ना तिथं त्यांनी काही ऐकली नाही. आम्ही इथं मी घरी आलो नानाकडे. नानांना माझ्याकडे त्या काळात असं बोललं गेलं की नाना तुम्ही घरी बसून राजकारण करतात, गावाच्या समस्या काय तुम्ही तिथं समजून घेत नाही आणि तुम्ही काही योग्य नाही. थोडक्यात तुमचं अज्ञान होतं ते. हो. पण माझ्या वडिलांना आणि त्यांना नानांनी इथं बोलवलं की बघ बाबूराव तुझा मुलगा माझ्या घरी येऊन मला असं बोलतोय, हे योग्य आहे का. त्यावेळेस सर्वांना बोलवलं आणि मी इथून नानांना माफी मागितली की नाना मी माझे वय मी त्यावेळेस 25-26 वर्षाचा होतो, मी माफी मागितली की नाना माझ्याकडनं चूक झाली, पण मी काही राजकीय हेतूने बोललो नाही, माझी समस्या होती म्हणून मी तुमच्याकडे. तर असंही नानांनी परत मी 90 मध्ये नानांच्याच याच्यामध्ये काम केलं 90 ते 95 पर्यंत. आपण सोबत होतो आणि दाजी साहेब
दाजीसाहेब त्यावेळेस मंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गावाचा विकास, नानांच्या माध्यमातून सर्व गावाचा पाणी पुरवठ्याची योजना असेल किंवा आता सांगितलं ह्या ज्या योजना, त्यामुळे आजही त्या जामफळ धरणाच्या योजनेवरूनच पाणी गावाला मिळत आहे नानांच्या. आणि नानांनी म्हणजे पाणी पुरवठ्याची योजना जी आहे ती सगळ्यात पहिले सुरू केलं होतं, हो, निचरण वगैरे सगळं पहिली सुरुवात केली ती आणि आजही तिथून जामफळ धरणातलं पाणी गावाला हे मिळत आहे. आता आपण वळूया माननीय श्री अरिफ खान पठाण सर, पत्रकार संघ धुळे, तालुका उपाध्यक्ष आहेत, ग्रामपंचायत सदस्य सोनगीर आपण आहात. तर मी असं सांगू इच्छिते की सोनगीर या गावात मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर नानांचा आपल्याशी कसा आणि काय संपर्क आला किंवा त्यांच्यातर्फे काही मदत आपल्या समाज झाली का? कारण मी तर तरुण होतो त्यावेळेला जास्त सहवास तर काही लावला नाही नानांच्या, परंतु ज्या वेळेला तरुणाईत पदार्पण केला त्यावेळेला नानांच्या बाबतीत जे ऐकून होतो का बुवा नानांचे जे स्वभाव होता, सर्व धर्म समभाव जोपासणारा व्यक्तिमत्व होते आणि सगळे समाजाला सोबत घेऊन चालायचे. कारण नाना आणि मुस्लिम वस्ती ही अत्यंत जवळ असल्याकारणाने नानांचं येणं जाणं त्याच रस्त्याने होत होतं. त्यामुळे नानांना समाजातील ज्या सारीक ज्या गोष्टी होत्या त्या सर्व माहीत होत्या. त्याच्यामुळे नानांकडे ज्या काही समस्या समाजातील लोक, तत्कालीन जे नेते होते आमचे, ते यायचे आणि बसून ते सगळं समुपचाराने कशा पद्धतीने मिटवता येतील यासाठी नानांचे नेहमीच सहकार्य लाभत असे. जे काही सणसुनीचे दिवस असायचे, मुस्लिम धर्मियांचे सणांमध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये नाना दरवेळेला सहभाग घ्यायचे आणि नानांचा सहभाग हा समाजाला नेहमीच लाभत असायचा. नानांनी प्रत्येक वेळेला जे काही सामाजिक कार्य असतील त्या कार्यामध्ये नानांनी नेहमीच समाजाच्या हितासाठी जे काही काम असतील त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. आणि असं व्यक्तिमत्व आम्हाला आमच्या गावाला लाभलेला होता. सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, हिंदू मुस्लिम कधी भेदभाव न बाळगणारे व्यक्तिमत्व होते आणि सर्व समाजाला कशा पद्धतीने एकत्र आणता येईल किंवा काही जे उणिवा असतील त्या कशा दूर करता येईल तर सगळ्या समाजाला एकत्र बोलून सामंजस्याने प्रश्न सोडवण्यासाठी नानांचा नेहमीच प्रयत्न असतो. शेवटचं नेतृत्व म्हणून त्यांची जी पर्सनॅलिटी, जनमानसावर जो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. खरं तर सरांनी खूप छान असं उत्तर दिलं आहे. त्यातनं नानांचं कार्य खऱ्या अर्थाने अधिकाधिक जे वलय आहे ते वाढत जात आहे असं म्हणावयास हरकत नाही. कारण प्रत्येक समाजाशी जुळणारा नेता फार कमी असतो. यानंतर आहेत माननीय MT गुजर सर, आपण धुळे तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष आहात, धुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदचे सदस्य आहात, नंतर धुळे जिल्हा स्काउट गाईड सहाय्यक आयुक्त आहात, पंतप्रधान ढाल पुरस्कार स्काउट राज्यस्तरीय उत्कृष्ट टीचर म्हणून आपणास पुरस्कार मिळालेले आहेत आणि खूप असे पुरस्कार सरांना आहेत. तर मी सरांना असा प्रश्न विचारू इच्छिते की स्काउट गाईड या विषयासाठी नानांची काही मदत आपणास झाली होती का? हो, खूप महान कार्य नानांनी स्काउट गाईडमध्ये केलेलं आहे. पहिलं म्हणजे नाना 1989 मरेपर्यंत ते जिल्हा कार्यालयाला सहाय्यक आयुक्त म्हणून पदाधिकारी होते आणि त्यांनी एक महान कार्य करून ते गेलेले आहेत सोनगीर गावासाठी की जे महाराष्ट्रामध्ये 7 ट्रेनिंग सेंटर आहेत. महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडचे 7 ट्रेनिंग सेंटर आहेत. त्यापैकी 3 नंबरचं ट्रेनिंग सेंटर आपल्या सोनगीरला आहे. अरे वा, खूप छान. महान कार्य त्यांनी केलेलं आहे. कारण की ते ट्रेनिंग सेंटर आणण्याचे योगदान स्वर्गवासी व्यंकटराव रणधीर अण्णा, स्वर्गवासी माझे गुरु टिप्पी महाले सर आणि स्वर्गवासी श्रंग नाना पाटील यांनी तिघांनी मिळून ते महान कार्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे नानांचं विशेष कार्य म्हणजे जी जमीन दिलेली आहे ती नानांच्या कार्यकिर्दीत त्यांच्या सहकार्याने जामफळ धरणामध्ये 7 एकर जमीन घेऊन दिलेली नानांनी आणि ती घेतल्यानंतर तिला विकसित करण्याचे काम नानांच्या हाताने झालेलं आहे. स्वतः नानांनी स्काउट रेस तयार केलेला होता की आमचं जे स्काउटचे ब्रीद वाक्य सदावी व तयार राहा त्या वाक्याला ते अगदी लागू पडत होते. आणि विशेष म्हणजे मी पाहिलेलं नाना जे आहेत की स्काउटचं एक वचन आहे की मी माझ्या शिलास्मरून असे वचन देतो की ईश्वर आणि स्वदेश याच्याविषयी निष्ठा राखण्याच्या, स्काउटचे नियम आचरणात आणण्याच्या आणि सदैव इतरांना उपयोगी पडण्याच्या मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. या नियमात ते परफेक्ट बसतात माझ्या दृष्टिकोनातनं. परत स्काउटचे जे 9 नियम आहेत त्याच्यात पण ते परफेक्ट बसतात.
की स्काउट एकमेकाचा मित्र असतो. म्हणजे इथं भेदभाव जो आहे तो कधी त्यांनी दाखवलेला नाही, तो त्यांनी कधीच दाखवलेला नाही. स्काउट प्राणी मात्रांवरना मित्र करा, तर निसर्गावर प्रेम करा, तर ते निसर्ग मित्र सुद्धा होते, कृषी तज्ज्ञ होते, त्यांच्या अभ्यासू शेतीला होते. आम्ही भेट देऊन आलोय, खूपच सुंदर वाटलं तर तिथे. इतकं की अवर्णनीय व्यक्तिमत्व होतं की जे ट्रेनिंग सेंटर बांधलं गेलं तर त्यांच्या योगदानाने बांधलं गेलेलं आहे. रोज संध्याकाळी 4 वाजेला ते त्या ट्रेनिंग सेंटरला सर्व कामं संपवून त्या ट्रेनिंग सेंटरला व्हिजिटला जायचे. आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने की चांगलं काम करत असताना त्यांना कुत्रं आडवं आलं. एमएटी गाडी होती आणि कुत्रं आडवं आलं आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला. इव्हन त्यांच्या गुडघ्याला लागलं, वाटी गेली, पण त्यांनी चांगलं काम सोडलं नाही. तर मी एकच सांगेल की ते फक्त समाजकारणी नव्हते, राजकारणी नव्हते, शिक्षणप्रेमी पण होते. की त्यांच्यामुळे आमचं स्काउट ट्रेनिंग सेंटर, आम्हाला ट्रेनिंग घ्यायला कुठं जावं लागायचं, पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात जावं लागायचं. तिथं महाराष्ट्राचं 1 नंबरचं ट्रेनिंग सेंटर आहे. पण आपल्या शिक्षकांना जवळचं ट्रेनिंग सेंटर कसं होईल त्यासाठी व्यंकटराव रणधीर जे क्रांतिकारी होते त्यांचं योगदान त्यांनी घेतलं. नंतर टी.पी. माले सर जे होते त्यांचं योगदान घेतलं आणि ते ट्रेनिंग सेंटर इथं आणलेलं आहे. तर त्यामुळे आता इथं राज्याचे ट्रेनिंग सेंटर होतात, राज्याचे स्पर्धा इथं घेतल्या जातात. असं ट्रेनिंग सेंटर आता ते नानांचं आठवणी राहील, माझ्या गुरूंची आठवण राहील किंवा अण्णांची आठवण राहील. ते ट्रेनिंग आता दुर्दैवाने ते जामफळ धरणाचा विकास होतोय आणि त्याच्यामध्ये ते गेलेलं आहे. तर नानांची एक महत्त्वाची आठवण की 3 झाडं अशी लागलेली तिथं आज पण आहेत, 3 पैकी 2 झाडं आज पण आहेत. की नानांचं स्वप्न होतं की इथं वडाची झाडं लावा. जसं तुम्ही सुरभीमध्ये पाहिलं एक लहानसं वडाचं झाड, तसं 3 वडाची झाडं 3 गुरूंच्या नावाने आम्ही लावलेली आहेत आणि आज ती 2 झाडं आहेत तिथं. तर अशा त्याच्यासाठी त्यांनी जळगावहून रोपं आणली, 7-7 हजाराची रोपं आणली आणि ट्रॅक्टरने ब्लॅस्टिंग करून ट्रॅक्टरने माती भरून ती झाडं लहानाची मोठी केली. त्यातला एक प्रसंग मॅडम मला आठवतो की त्या झाडावर कीड लागलेली होती, खूप कीड लागलेली होती आणि त्याला फवारणी करायची होती. तर नानांना विचारणा केली गुरूंनी, टी.पी. माले सरांनी, याला कसं करावं लागेल, फवारा कसा बसेल याला. तर त्यांनी बांबूच्या साह्याने गोंडपाटमध्ये ते पावडर टाकून कसं फवारणी करायचं ते मला आठवतं आहे आता की नानांनी असं आम्हाला ट्रेनिंग दिलं. हो, तर ते रोग नष्ट कसा होईल बुवा. तर असं महान कार्य नानांच्या हातून घडलेलं आहे. आणि नानांचं व्यक्तिमत्व मी एकच शब्दात सांगेल की नाना म्हणजे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. फक्त बोलणं नाही तर हे 3 गुण पण पाहिले. नंतर अजून 3 गुण पाहिले नानांमध्ये की ज्यांच्या डोक्यावर बर्फ आहे, तोंडात साखर आहे, पायाला भवरा आहे. हे गुण त्यांचे पाहिलेले आहेत की फक्त बोलणं नाही, बोले तैसा चाले त्याची वंदवावी पावले, असं व्यक्तिमत्व नानांचे होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सुवर्णगिरी किल्ला असलेला सोनगिर मधले नाना हिरा होते, कोहिनूर हिरा आपण नानांना म्हणू शकतो खऱ्या अर्थाने. अजून मी एक शेरनी सांगेल नानांना, जंगल में बहुत सारे पेड़ होते लेकिन चंदन जैसे नहीं, हमारे जिले में बहुत सारे नेता हो चुके लेकिन श्रीरंग नाना जैसे नहीं. खूप छान, खूप छान. तर असं व्यक्तिमत्व नानाचं होतं. त्यांचा आदर्श घेऊन कैलासवासी व्यंकटराव अण्णा, कैलासवासी श्रीरंग नाना आणि कैलासवासी टी.पी. माले सर माझे गुरु यांचा आदर्श घेऊन मी सुद्धा हेवा केला की हे लोक इतके वयोवृद्ध उचलले परंतु आज बी त्या कुठल्या कामाला काटकसर करत नाही, आपल्या कपड्यांकडे पाहत नाही, आपल्या जीवाकडे पाहत नाही, रात पाहत नाही, एवढे श्रम करतात. तर त्यांचा आदर्श आजही मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मलाही सामाजिक कार्य करण्याची सोय पडलेली. आज मी गुरुगोविंद ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या रिटायर्ड शिक्षक जरी असलो तरी त्या संघटनेचे अध्यक्ष मला करून दिलेल्या लोकांनी आणि त्याचे काम मी पाहतोय. खूप छान. म्हणजे नाना निसर्गप्रेमी होते, तर त्यांनी त्यांच्या त्या सगळ्या वागणुकीतून दाखवून दिलं निसर्गावर प्रेम करणारे नाना. म्हणजे एक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व होतंच. म्हणतो ना की छोटी मूर्ती परंतु कीर्तिमान. त्यांचे शारीरिक वजन 50 किलो होतं परंतु राजकीय वजन अगदी क्विंटल कंती होतं. नाना राहिले असते तरी यांचं आज कौतुक केलं असतं. राष्ट्रपती पारितोषिक मिळालेले स्काउट, राज्यपालांच्या हस्ते सन्मान झालेला आहे. खूप छान, खूप छान. हे नानांची प्रेरणा घेऊन चालतो आहे मी. म्हणजे व्यक्तिभेद कधी केला नाही, जातीभेद कधी केला नाही, सर्व धर्म समभाव धरूनच चालले ती. खूप छान सर. तर या पद्धतीने नानाच्या कार्य किती एक दिवसात सांगणं शक्यच नाही.
आताच आपण बराच तासन तास बोललं तरी कमी हो, हो असेल, कमी. असं नानांचं खरं तर कार्य आहे, कर्तृत्व आहे. हो, मी सांगितलं ना, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व तिघं होते त्यांच्याकडे. आणि एवढं करून सुद्धा मी तो नव्हेच, हे काम मी केलं नाही, सर्वांनी केलं, स्वतःला श्रेय कधी घेतलेलं नाही. जोपर्यंत मला आठवतो तोपर्यंत तिथं आम्ही झाडं लावली नानांच्या मार्गदर्शनाखाली. मी माझ्या नंदाने गावाहून विद्यार्थी आणायचो आणि तिथं खड्डे खोदले आणि झाडं लावलेली. आज पण ती झाडं जिवंत आहेत, तिथं इमारत जिवंत आहे. तुम्ही याच्या त्या व्हिडिओमध्ये ती बिल्डिंग घ्यावी अशी माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. हो, ती वृक्ष घ्यावे. अगदी निसर्ग म्हणजे सौंदर्य आहे तिथं. जागा खूप छान आहे. म्हणजे नानांनी जो जीव ओतून तिथं काम केलेलं आहे. आणि ती झाडं पण आहेत नानांच्या स्मरणार्थ आम्ही लावलेली झाडं पण आहेत. खूप नानांच्या छान, खाली. खूप छान. तर आम्ही भाग्यवान समजतो की नानांना आज जरी नाना आमच्यात नाही, परंतु नानांच्या जीवन गौरव आम्हाला वक्तृत्व करायला मिळतंय, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. नाही, खरं तर नाना आपल्या गावाची शान आहेत. हो. पण त्यांचं जेव्हा कर्तृत्व ऐकलं तेव्हा खरंच असं वाटलं की अशी प्रेरणादायी व्यक्ती आपल्या प्रेरणादायी मुलाखतीचा हिस्सा होऊ शकते. हो. आणि याआधी का नाही झाला असं वाटून खरं तर आज आम्ही आपल्या सगळ्यांच्या भेटीस आलोय. आणि आपल्याशी बोलताना खरंच नानांचं एक एक वलय असं उलगडत जात आहे असं वाटतंय. हो, कारण की सर्व क्षेत्रात आत होतं त्याच्या. आणि फक्त बोलणं नाही तर प्रत्यक्षात सहभाग होता. आणि असा धर्तीवर राहणारा नेता हो. फार कमी आढळतो. खरंच खूप छान सर. हो, धन्यवाद. माननीय श्री मुरलीधर मंगा चौधरी सर माजी उपसरपंच आहेत, बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोनगीरचे सिनियर कॉलेज संचालक आहेत. तर मी सर आपल्याला असा प्रश्न विचारू इच्छिते की मुलांमध्ये मुलं होणारे नाना, कारण त्यांचं आपण केव्हापासून सगळं राजकीय सामाजिक ऐकतोय, पण एक म्हणजे त्यांच्या हृदयात बालमनात म्हणजे कुठेतरी जो बालपण होतं ते जिवंत होतं, ते कशा पद्धतीने? नाना म्हणजे एक व्यक्तिमत्व असं होतं की त्यांच्यामध्ये कुठल्याही बाबतीत कुठल्याही कार्यामध्ये ते लहान मुलं असो मोठे माणसं असो, यांना आपण जवळ कसं करायचं हा गुण त्यांच्या अंगी होता. लहान मुलं जर दिसले तर ते त्यांच्यावर नेहमी प्रेम करायचे. त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. कांतूबाई आम्ही मराठी शाळेत ज्यावेळेस सोबत जायचो आणि त्यावेळेस या घराण्याशी आमचं 7-8 मुलांचं फार जवळचे संबंध होते की आम्हाला असं वाटायचं, नाना घरी राहायचे त्यावेळेस आम्ही आलो, का रे बाळांनो काय करताय, शाळेतनं आले, अभ्यासाकडे लक्ष द्या बरं का, आईवडिलांच्या नाव रोशन करा असं म्हणायचे. आणि त्यावेळेस त्यांचे वडील आम्ही ज्यावेळेस यायचो त्यावेळेस इथं बंगळीवर बसलेले राहायचे पुढच्या हॉलमध्ये. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी बसायचे, मग आम्ही आल्यावर ते एखाद्या वेळेस जर जेवण चालू असायचं तर त्यांना दुसऱ्यांच्या जातपात न पाहता, जातपात न पाहता तर ते असे करायचे की प्रत्येक मुलाला विचारपूस करायचे, तुम्ही जेवण करून आलात? कारण आम्ही संध्याकाळी यायचो या ठिकाणी, कारण हातात कंदील, हातामध्ये दप्तर आणि रात्री अभ्यासासाठी आम्ही वरच्या मजल्यावर जायचो. तर त्यावेळेस ते सांगायचे, जेवण करून आलेत, जेवण केलं नसेल तर जेवणला बसा. आम्ही जरी जेवण केलेलं होतं, पण नाना आणि आजोबा हे दोघं आम्हाला आवर्जून म्हणजे इतकं हे करायचे आग्रह की तुम्हाला जेवण करावंच लागेल. आणि मी असंही ऐकलं होतं की नानांच्या घरी नेहमी 10-15 विद्यार्थी शिकायला असायचे, कारण त्या काळी शिक्षणाची सोय नव्हती, गावांमध्ये शाळाही नव्हत्या. पूर्वीचा तर हा कालावधी होता. त्यावेळेसची गोष्ट नाही. मग अशा प्रकारे त्यांच्या मुलावर फार प्रेम होतं, मग लहान मुलांवरती. आणि कोणाचाही मुलगा असो, जातपात न पाहता याने पुढे जायला पाहिजे, याने शिकायला पाहिजे, हे घरच्या मुलांना न सांगता दुसऱ्या मुलांना सुद्धा ते या गोष्टीमध्ये रस आणून त्यांना ते आदर्श त्यांच्या याच्यावर घडावा असं ते सांगत होते. आणि नाना राजकारणी असे होते की मी तर त्यांच्यापेक्षा तर फार लहान होतो की ज्या वेळेस ते 1986 मध्ये आज सरपंच होते त्यावेळेस मी जवळजवळ 22-23 वर्षाचे असेल.
तर त्यावेळेस असताना की नाना म्हणायचे की मास्टर, मला आडनाव मास्टर म्हणून ओळखायचे, कोणी मास्टरच म्हणायचे त्यावेळेस मला. आणि त्यावेळेस मी संघर्ष समिती अध्यक्ष, नानांचा काळ संपला सरपंचचा, त्यावेळेस मी संघर्ष समिती अध्यक्ष झालो. आणि संघर्ष समिती अध्यक्ष झाल्यानंतर मग मी सुद्धा विचार केला की गावासाठी आपण काहीतरी करावं. आणि नानांनी सुद्धा मला प्रेरणा दिलेली होती की तू जर काहीतरी गावासाठी थोडंफार काही कार्य करशील संघर्ष समिती अध्यक्ष असताना, तर तुला सुद्धा पुढं ग्रामपंचायतीमध्ये चान्स राहील. तर मी नानांच्या ऐकल्यानंतर मी स्वतःने गावासाठी संघर्ष समिती अध्यक्ष झाल्यावर गावासाठी भरपूर कामं केलेली आहेत, पदावर नसल्यावर सुद्धा. आणि त्यावेळेस आम्ही उभे राहिलो, त्यावेळेस एक नानांचे कौतुक म्हणून सांगतो की निवडून तर आलोच, माझे कार्य लोकांनी पाहिलं की हा निस्वार्थी माणूस आहे, याला खोटं बोलणं चालत नाही, की याने काहीतरी पद घ्यायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस आता सरपंचाची रेस लागली त्यावेळेस नानांनी मला सांगितलं, मास्टर तू सरपंच होतोय का? म्हटलं नाना, मी धंद्यामध्ये एकटा आहे, मी सरपंच होऊ शकत नाही, माझ्या मागे पाहणार. आणि माझा धंदा फोटोग्राफीचा होता आणि मला खेड्यापाड्यांवर जावं लागत होतं, माझ्या मागे पाहणारे कोणी नव्हतं. राजीव गांधी जेव्हा आले होते तो फोटो तुम्ही काढला फोटो होता? मीच काढलेले ते फोटो आहेत, की नवीनच सुरुवात केलेली होती. आणि त्यावेळेस तिथं मध्ये कोणाला जाऊ देत नव्हते, पण मी नानांना सांगितलं होतं की नाना, मी तुमचे फोटो तर काढणारच, कुठल्याही परिस्थितीत काढणार. मला मध्ये जाऊ देत नव्हते तरी सुद्धा मी त्या पोलिसाचे हात झटकून मी मध्ये घुसलो. त्यावेळेस हे फोटो चालतीवर, म्हणजे त्यावेळेस असं डिजिटल वगैरे नव्हतं, त्यावेळेस फोटोग्राफी करायची म्हटले ती स्थिर फोटोग्राफी राहायची, समोरच्याने स्थिर बसायला पाहिजे, हालचाल करायला नको पाहिजे. पण तशा परिस्थितीत चालतीवर हे फोटो मी घेतलेले. तर नानांनी माझं फार कौतुक केलं होतं की मानावं लागेल. आणि म्हणून त्या आठवणी आज आहे, त्या नाहीतर हे आठवणी फोटो आज नसतं आहेत. आपल्याकडे. नाही तर त्यावेळेस फोटो काढूच देत नव्हते. आणि म्हणजे- ती नानांची आठवण या ठिकाणी आता सर्वांना पाहायला मिळते. आणि त्यांनी राजकारण केलं पण भेदभाव कधी केला नाही, जात पाहिले नाही, कुठला हा कुठल्या जातीचा आहे, हा तेली आहे, माळी आहे, साळी आहे, कोळी आहे, असा कुठलाच त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता. पण ते मला सांगायला लागले, मी नाही म्हणालो. म्हटलं नाना, माझा विचार असा आहे की मी ज्याला सांगू त्याला सरपंच बनवा. नाना म्हणाले, नाही तुलाच सरपंच बनावं लागेल. म्हटलं नाही नाना. नानांचे फार मी आग्रह झाला नानांच्या, त्यावेळेस नानांनी मान्य केलं. आणि मान्य केल्यावर म्हणे डेप्युटी आता, म्हणे डेप्युटी. म्हटलं नाना, तुमच्या समाजाचे 2 मेंबर आहेत, तुमच्या समाजाच्या दोघांपैकी कोणालाही तुम्ही उपसरपंच करा, पण मी अजिबात बनणार नाही. पण नानांच्या माझ्यावर विश्वास होता दांडगा की तू काहीतरी करशील बुवा गावासाठी. या हिशोबाने नानांनी मला सांगितलं, तू जर होत नसेल ही बैठक याच ठिकाणी कॅन्सल. त्या ठिकाणी जात वगैरे काही पाहिली नाही, आग्रहाने नानांनी मला बनवलं की तू सरपंच उपसरपंच बन, तुलाच बनावं लागेल. पण त्यांनी स्वार्थ साधला नाही की समाजाच्या माणसाला करावं. मग हे एक मोठं त्यांच्यामध्ये, म्हणजे जातपात न पाहता कोणालाही संधी द्यायची, हा एक गुण चांगला त्यांच्यामध्ये होता. नाही तर काही लोक स्वार्थी राहतात, स्वतःसाठी, स्वतःच्या आज समाजासाठी, हेच चालते कोणत्याही हो पदासाठी. स्वतःच्या समाजासाठी, स्वतःसाठी सर्व काही करता. पण त्यांनी असं काही केलं नाही. म्हणून मी म्हणतो नानांसाठी, मंजिले उसी को मिलते है जिनके सपनों में जान होती है. त्यांच्या स्वप्नामध्ये एक जिवंतपणा होता की आपण पुढं काय करायचं, काय नाही करायचं, गावासाठी काय करायला पाहिजे, हा एक विचार ते करायचे. आता तो फोटो पहा तुम्ही, ते उभे, पण त्यांचा चेहरा पहा, एक प्रकारे ते गावाचा विचार करताय की आपण गावासाठी काय करायला पाहिजे, कुठले दृष्टिकोन वापरायला पाहिजे, लोकांना आपण कसं जवळ करायला पाहिजे, की जे आपल्यामध्ये विरोधात असतील त्यांना कसं जवळ करायला पाहिजे, हा विचार ते नेहमी करत होते. स्वतःचा विचार करणं हा दृष्टिकोन त्यांच्या नव्हता. स्वतःसाठी फायदा करून आपलं जीवन एक चांगल्या प्रकारे हे करायचं, पैसा कमवायचा. पैशाला त्यांच्याजवळ पैशाला महत्त्व नव्हतं. त्यांच्याजवळ एकच गुण होतं की गावाचा विकास व्हावा,
गावातील जेही काही असतील तरुण मंडळी यांनी आपल्या गावातनं शिक्षण घेऊन पुढे जावं, हा एक गुण त्यांच्यामध्ये होता. आणि म्हणूनच आज मरावे परी कीर्तिरूपे उरावे हो. या शीर्षकास नाना अगदी पात्र होत आहेत. हो, जिद्द, परिश्रम आणि चिकाटी हे गुण त्यांच्या अंगी होते. त्यामुळे नाना या स्टेजला या ठिकाणी राहिले. म्हणून नाना म्हणताय की मी जरी जे केलेलं आहे ते मी माझ्यासाठी नाही केलंय, मी गावासाठी केलं हे दुसऱ्यासाठी केलेलं आहे. आणि ते सत्य आहे. ते जर कमवायला बसले असते तर करोडो रुपयाची इस्टेट याच्यापेक्षा 4-5 पटीची इस्टेट कमवून घेतली असती. पण त्यांनी ते काम केलं नाही. त्यांनी कीर्ती कमवली. त्यांनी कीर्ती आणि कमवली. आज खऱ्या अर्थाने ते जिवंत आहेत. त्यांनी कीर्ती कमवली, संपत्तीपेक्षा मुलांना घडवलं, त्यांना सुसंस्कार दिले, चांगले संस्कार दिले, म्हणून मुलांनी ही प्रगती केली. आता तुम्ही पाहिलं असेल, ते जरी कृषी बीएससी ॲग्री झाले तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या मुलांनी आता काय करून दाखवलं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं झालं शेतामध्ये. हो हो हो. म्हणून या माणसाबद्दल काय बोलावं, किती बोलावं हे अपूर्णच आहे. खरंच खूप छान. खरं तर आपला म्हणजे खूप वेळ होत आहे, नाही तर अजून ऐकावं असं वाटतंय. इतकं स्वतःसाठी कोणीही जीवन जगतं, पण समाजासाठी जीवन जगणं हा एक मोठा आदर्श आहे. त्यांचं एक असं म्हणणं होतं की त्यांना एक शीर्षक द्यावा लागतं. एक माझं मत आहे की एक शीर्षक द्यायला पाहिजे. ह्या जो कार्यक्रम होतोय, कुछ के बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. हे शीर्षक या ठिकाणी लागू पडतंय की त्यांनी जर हे गावासाठी काही केलं नसतं तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम घडवायला, कार्यक्रम घ्यायला या ठिकाणी पुण्यावरनं या ठिकाणी आले नसते. अगदी खरं आहे, अगदी खरं. आणि लोकांनाही माहिती पडलं नसतं की या माणसाने काय केलं. आता आपण आज 10-12 लोक बसलेले, आपल्याला माहिती आहे, पण सर्वांना माहिती आहे असं नाही. तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला या कार्यक्रमातनं माहिती होणार की नानांनी काय केलंय, काय कमवलंय. पैसा कमवला नाही, लोकांमध्ये विश्वास कमवला. गावामध्ये लोकांप्रती आपला विश्वास हा कायम कसा राहील हे त्यांनी कमवलं. जीवनात पैशाला महत्व नसून माणुसकीला महत्व आहे हे नानांकडून शिकायला मिळतं. असं. आणि म्हणजे तरुण पिढीस खरा संदेश देणारी, खरी प्रेरणादायी मुलाखत आहे. कारण आपण आज पैशाच्या मागे धावतोय, पण खरं तर आपण आपले जे तत्व आहेत त्याच्यासाठी आपण जगलं पाहिजे. मग आपण त्यासाठी जगलो, इतरांसाठी जगलो, समाजासाठी जगलो, तर पैसा, कीर्ती आपोआप आपल्या मागे येत असते. हा खरं तर खूप महत्त्वाचा संदेश, मोलाचा संदेश द्यावा असं वाटतो. कारण आपण दुसऱ्यासाठी जर काहीतरी करत असाल तर खऱ्या अर्थाने सुख, समाधान, शांती आपल्याकडे 100 पटीने परत येत असते. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाना. मी एकच म्हणेन, जनसेवा हीच ईश्वर सेवा. ही तर सत्य घडते. अगदी खरं आहे. हो. अहो, ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी अभ्यासाला यायचो की ते मुलांवर प्रेम करणार नाही एवढं प्रेम इतर मुलांवरती करायचे. आता तुम्हाला खरं जर सांगायला गेलं, या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस झोपत होतो या ठिकाणी घरी आम्हाला गाद्या मिळत नव्हत्या, पण आमच्यासाठी या ठिकाणी झोपायला गाद्या मिळत होत्या. अरे वा. कोणी देऊ शकत नाही. पूर्वी पाहुणे मंडळींना हो. गाद्या मिळत होत्या फक्त झोपायला. म्हणजे त्या माणसांचे विचार कसे होते हे याच्यावर दर्शन असेल. मग तो कोणत्याही वयाचा असू दे, कुठल्याही वयाचा असो. अहो, यांच्यातले आता तुम्हाला आता बोलायला नको पाहिजे, पण आता बोलायसारखी किस्सा आहे. आपण जर घरी गोदेडीवर झोपले असल्यावर जर मुलाने जर लघवी करून दिली तर आई वडील आपल्याला किती बोलता. खरे तुला लाज वाटत नाही? गोदडी ओली करून टाकली, तुला काही उठता येत नव्हतं. परंतु आमच्यातला एक मुलगा असा होता, तो गादीवरती रोज लघवी करायचा, तरी सुद्धा हे माणसं अजिबात बोलत नव्हते. एक शब्द, एक चकार सुद्धा बोलत नव्हते. हा एक गुण त्यांच्यामध्ये होता की आपलेच मुलं आहे, या दृष्टिकोनातून आपण यांना काय बोलायचं, यांना शिवगा का करायची, यांच्यावर का रागवायचं, असं कधीच त्यांनी केलं नाही. प्रेमळ अगदी प्रेमळ, हसत आणि सर्वांची हितगुज करत, द्वेष अजिबात नाही तर खरं मनाने मोठे होते. खूप छान, खूप छान. त्या माणसाने जिद्द, परिश्रम, चिकाटी धरून गावासाठी जे काही काम केलेलं आहे
आणि ते या फॅमिलीला त्यांचे जे पुण्य आहे त्या पुण्यामुळे ही फॅमिली आज या ठिकाणी सुखी आणि समाधानी राहणार आणि आहे. खरं तर आपण त्यांना भाग्य कर्म अगर तुम्हारा अच्छा है तो तकदीर तुम्हारी दासी है, दिल अगर साफ हो तो घर में ही मथुरा काशी है. कर्म त्यांचे चांगलं होतं, त्यांच्या कर्माचे फळ यांना मिळतंय. हिम्मत हारला नाही तो. असं आहे. बाईसेट हिम्मत हारला नाही. इतके मोठे प्रसंग गेल्यानंतर नानांवर त्यांच्या पुण्यामुळे आता हे नातू पंतू हे सर्व जे हे ऐशारामाने जीवन जगताय. कारण आणि त्यांनी खरं ते भाग्यशाली की अशा कुटुंबात हो. नानांच्या घरी त्यांनी जन्म घेतला. हो, म्हणून म्हण आहे की पैशांपेक्षा संतती हेच पैसा समजून जर माणसाने चाललं आणि मुलांवरती लहानपणापासून संस्कार टाकले ते घरानं कधी मागे राहू शकत नाही. अगदी खरं, हा अगदी त्यांच्या खरं. विचार होता. पैशांना त्यांनी अजिबात, पैशांना ते कमवायला बसले ते तर अब्जगंती पैसे कमवले असते, पण तो विचार त्यांच्या मनात नव्हता. हे गृहमंत्री होते मधुकरराव चौधरी, तुम्ही ऐकून असाल हो हो हो. नामदार राजाराम बापूंशी चांगले संबंध होते त्यावेळेचे. नंतर पाटणचे तुमचे ते बाळासाहेब देसाई, की हा एवढा तरुण आपल्याबरोबर आपल्याला ज्ञान देत होता. आपण आपलं हे स्वातंत्र्यापूर्वीचं ज्ञान राजकारण केलेलं आणि आजचा तरुण आपल्याला आदर्श देतोय म्हणजे आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे म्हणून. कारण त्यावेळेला नाना एकदम तरुण त्यांच्या याच्यामध्ये. हो, आणि परमपूज्य सानुगुरूंसोबतही नाना फिरत होते, त्यांच्या संपर्कात होते. बापू राजाराम बापू तर अक्षरशः सांगितलं, नाना तुला तर यावंच लागेल, म्हणजे याच्या आपल्या ह्याच्यात सांगायचे, तुम्हाला नाही, तू नाना तुला तर मला सांगलीला यावंच लागलं म्हणे एक वयाकडे. आणि आज त्यांची नात का मुलगी नारायणाला दिली संगीता संजीवनी सिसोदिया. आणि त्यांनी प्रतिष्ठेसाठी राजकारण केलं नाही, त्यांनी राजकारण केलं हे समाजासाठी. खऱ्या अर्थाने समाजकारण केलं. हो, त्यांनी प्रतिष्ठाने म्हणजे प्रतिष्ठा म्हणजे आताचे लोक काय बोर्डवर नाव आलं की मी सरपंच झालो, मी सदस्य झालो, या हेतूने राजकारण करताय. त्यांचे तसं राजकारण नव्हतं. एक प्रतिष्ठा त्यांनी सांभाळली, लोकांना सांभाळलं, प्रतिष्ठा म्हणून आपलं नाव व्हायला पाहिजे यामुळे त्यांनी राजकारण केलं नाही. लोकांच्या गावाचा विकास कसा होईल, लोकांचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन त्यांच्या मनात होता, म्हणून त्यांनी राजकारण केलं. स्वतःसाठी नाही, नाव यायला पाहिजे बोर्डावर म्हणून नाही. आज एक प्रकारे ते आमदार सुद्धा राहिले असते, बोलून दाखवलं, आमदार सुद्धा राहिले असते, परंतु आज आमदार व्हायला त्यावेळेस बलाढ्य लोक होते समोर. आपण जरी किती कार्य केलं असेल पण हे बलाढ्य लोक जे पैशामुळे आपल्याला पुढे जाऊ देणार नाही हा त्यांचा विचार होता, म्हणून त्यांनी माघार घेतली. माघार घेतली नसती तर ते आज आमदार म्हणून राहिलेच असते. आज साधा अध्यक्ष झाले पंचायत समितीचे तरी लोकांना खटखट होतं. त्यांना दडपशाहीने त्यांनी राजीनामा द्यायला लावला होता, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं तुम्ही सांगताय ठुकरवतो मी या पदाला. म्हणजे सरपंच ते पंचायत समिती सभापती आणि धुळ्याचे ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. मग हे सगळ्या जबाबदारी स्वीकारताना त्यांना काही आव्हानात्मक भूमिकात्मक जावं लागलं होतं का तोंड द्यावं लागलं होतं का काही? कुठलं त्या पदावर गेल्यावर का? नाही, म्हणजे सरपंचापासून त्या पदापर्यंत नाही नाही नाही, कुठल्या आव्हानाने इतका काही नाही काही नाही. एक समजा एखाद्या प्रकारे बिनविरोध सारखे त्यांचं कार्य तसं होतं. लोकांचा दांडगा विश्वास होता. त्या काळामध्ये व्यक्तिमत्व असं होतं की नॉनस्टॉप गाडी चालत होती ना त्यांची. म्हणजे तुम्ही पहा ना, साधी राहणे, उच्च विचार, दृढ निर्धार, दूरदृष्टी. ते काँग्रेसचे पदाधिकारी होते म्हणून काँग्रेसचा नारा हा त्यांनी असा सांभाळला. सभापती पद सोडल्यानंतर त्या काळामध्ये सिमेंट नियंत्रण कायदा झाला होता सरकारकडून. मग नानांना सिमेंट नियंत्रण कमिटीवर चेअरमन केलं गेलं होतं. नानांनी खूप अशी पदही भूषवलेली आहेत. यानंतर आहेत माननीय श्री एम आर पाटील सर. PWD खात्यात इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि विशेष म्हणजे नानांचे आतेभाऊ आहेत, जे नानांशी त्यांचं फार जवळचा संबंध आहे. तर मी त्यांना असा प्रश्न विचारू इच्छिते की थोडक्यात आपण पाहिलेले नाना, आपण त्यांना जवळून पाहिलेलं आहेत. खरं तर त्यांना घोडेस्वारीची आवड होती, ते बुलेटही चालवत होते.
तर मग हा विरोधाभास कसा? आणि दुसरा असा प्रश्न की आपल्या घरात त्या काळात 10 ते 15 मुलं शिक्षणासाठी जर असायचे, तर हे सगळं आपण कसं वर्णन कराल? नानांना सामाजिक म्हणजे सामाजिक भाग त्यांचा असा होता की त्यांना शिक्षणात विद्यार्थ्यांना घडवायचं होतं. तर माझे स्वतःचं मी सांगतो की मी वरखेडे इथे छोट्या गावात राहणार होतो. तर तिथे 5वीपर्यंत शाळा होती. तर पुढे शिक्षण घ्यायचं होतं. तर माझ्या आईला सांगितलं त्यांनी, म्हणे याला माझ्या घरी पाठवा म्हणे, मी त्याला पुढे शिकवतो. तर मी इथे आलो शिक्षणाला. त्यावेळेला 5 मुलं आम्ही म्हणजे आमचे नातेवाईक सगळे शिक्षणासाठी होते. सगळ्यांना एकत्र बसवायचे, जेवण ते जे जेवायचे तेच आम्हाला जेवण द्यायचे. असा भेदभाव नव्हता. जेवताना झोपताना पण सगळ्यांना सारख्या अशा गाद्या टाकून मच्छरदाणी लावून आम्हाला झोपायची व्यवस्था करायची. इतका त्यांचा जिव्हाळा होता, प्रेम होता, आमच्याविषयी आपुलकी होती. तर सांगायचं असं की मी इथे म्हणजे 61 साली इंजिनियर झालो. ते केवळ या घरामुळे आणि नाना आमचे बाबा आणि आमचे ते आजी राजखोराजी यांच्या प्रेमामुळे, यांच्या मार्गदर्शनामुळे आज जो मी आहे तो केवळ त्यांच्यामुळे आहे. म्हणजे आज माझी जी उन्नती झाली किंवा मी जे घडलो आहे ते केवळ त्यांच्यामुळे घडलेलं आहे. ते नाना एकदम जिंदादिल माणूस होते. त्यांचं हुन्नरी. त्यांचा व्यक्तिमत्वाविषयी सांगण्याचा शब्दच अपुरे पडतील, शब्दच नाही असं मला वाटतं. त्यांची राहणीमान थोडक्यात सांगता? राहणीमान तर काय म्हणजे तुम्हाला वर्णन करायचं असं की खादी त्यांनी जी सुरुवातीपासून घेतली शेवटपर्यंत खादीचे महात्मा गांधींचे अनुयायी होते. नेहरू शर्ट आणि पायजमा, का ते राष्ट्रसेवक होतं ना, त्यामुळे त्यांनी ते अंगीकारलं होतं आणि महात्मा गांधींचं हे होतं. म्हणून त्यांनी शेवटपर्यंत पायजमा खादीचा आणि नेहरू शर्ट हा ड्रेस त्यांनी सोडला नाही. डोक्यावर नेहरू टोपी. हो. आणि ते घोड्यावरून जात होते. मोटरसायकलचं सांगायचं त्यावेळेला कुठे मोटरसायकल खूप कमी होत्या. समाजात पण नव्हत्या, आमच्या समाजात नव्हतीच. फक्त नानाजवळ बुलेट गाडी होती. तर ते जुळायला यायचे. एक गोळीराव म्हणून मेकॅनिक होते, सगळे मोटरसायकल रिपेअर करायचे ते. तर ते पण त्यांना हौस होती. नानाने मोटरसायकल इथून मोटरसायकलने ते इंदोरपर्यंत, नंतर मांडवगड, महेश्वर, ओंकारेश्वर असं त्यांनी दौरा केला. त्यावेळेला लोकांना इतकं आश्चर्य वाटलं, इतक्या लांब हे कसं काय फिरतायत, एवढ्या वयात कसं काय फिरतायत. मद्रास वगैरे त्या साईडला ते फिरायला गेले होते. हा. मग त्यांना घरात विरोध नाही झाला का एवढ्या लांब जाताना? नाही, हौस होते. आणि पण घरात आईने त्यांना नाही म्हटलं नाही का कधी की इतक्या लांब नको जाऊ, कसं जाशील? काय काय नाही, मी सांगतो ना, बाबा जे होते ना आमचे बाबा आणि आजी, त्यांनी त्यांना असं कधी अडवलं नाही की तू हे करू नको का ते करू नको. त्यांनी दाबले गेले. आता त्यांना फुलझाडं लावायची इतकी आवड होती. तर त्यांनी आता जिथे हे आपलं हॉटेल तिथे इतकं मोठं गार्डन तयार करतात. चमेली, गुलाबपासून तर जेवढी फुलं असतील जगात तेवढे सगळे फुलझाडं त्यांनी लावली होती. आम्ही तिथे व्हिजिट करून आलो. इतके त्यांना फुलाची आवड होती. त्यांनी पूर्ण शेतीत त्यांनी फुलझाडं लावली होती. त्यावर लोक नावं ठेवायचे की बा हा मनुष्य असं काय. आणि त्यांना घोडेस्वारीची आवड होती. तर तुमच्याकडे घोडा होता का? ते नाही मला सांगता. टांगा टांगा होता. त्यावेळेला आमच्याकडे टांगा होता. त्यांना घोड्याची आवड, ती घोडे स्वाराची आवड होती. टांगा चालव टांग्याची तेव्हा एसटी हे साधन नव्हतंच. नानांविषयी मला सांगायचं होतं की नाना वयाचे अंतर बघून हे करायचं नाही. तर माझं त्यांच्या वयामध्ये 13 वर्षाचं अंतर आहे. त्यांना आम्ही सांगितलं चला आपण गोव्याला जाऊ.
अरे तुम्ही तुमचे तरुण नाहीत, मला म्हाताऱ्याला कुठे नेता म्हणाले. तर ते आमच्याबरोबर गोव्याला आले. पूर्ण गोव्याला बोटीने गेलो, तिकडनं याचं असंच नानांचा स्वभाव होता. म्हणजे लहान मुलासारखं लहान मुलंच व्हायचे, मित्रासारखे वागायचे. हां, असं मित्रासारखे जिसमें मिला है वैसा खरंच. नाना म्हणजे एकदम जिंदादिल आणि अजात शत्रू होते. म्हणजे त्यांचा स्वभावच इतका छान होता की त्यांचा कोणी शत्रू असूच शकत नाही. नाही असू शकत असं. आणि मोटरसायकल चालवायची इतकी हौस होती आणि त्यांच्यापासून आम्ही शिकलो की चला आपणही मोटरसायकल घेऊ. त्यांचे इतकी ड्रिंक म्हणजे हिंमतही नव्हती, इतका म्हणजे चालवणाराही नव्हता त्या पिरियडमध्ये. फार आवड होती त्यांना गोविंद मोटरसायकल. म्हणजे तुम्हाला सांगितलं असेल आणि नागपूर ते हां. दिल्ली, नागपूर फोटो ते पहिले नागपूर त्यांची शर्यत लागून गेली होती गोविंदरावची, कोण किती तासात पोहोचतात. पहिली जी एक गाडी घेऊन मोटरसायकल आणली तू होती, माझी हां. गाडी घेऊन मी तुझी ती गाडी. मुंबईच्या PSI रेस जिंकलेली गाडी होती. हो का. हां ती हां. गाडी सेकंड हँड हां, गाडी होती. सेकंड बुलेट होती. हा, सनबीम, सनबीम, हां, सनबीम होती. नाही, ट्रॅम, टायगर आणि सनबीम गोविंदरावकडून. गोविंदरावकडे. त्यांनी ती ट्रॅम आणली होती. ते ट्रॅम ते म्हणलं आपलं 5 आसपास हां, मनलाल मनलालकडे होती. नंतर BSA होती. हां. यानंतर आहेत माननीय श्री दीपक शांताराम पाटील. आपण महाविद्यालयात जॉब करता, तर सर आपण म्हणजे आपण पाहिलेले नाना हे कसं वर्णन कराल? तसं माझा नानांचा संपर्क साधारणतः 15-20 वर्ष, मी 15-20 वर्षापूर्वीपासून चांगलं ओळखत होतो. म्हणजे वयाच्या हिशोबाने माझा संपर्क 15-20 वर्ष आला नानांशी. त्या काळात मला असं त्यांच्याबद्दल वाटलं की लहान मुलांमध्ये ते अगदी लहान मुलांसारखे व्हायचे. ते आधीच्या वक्त्यांनी पण सांगितलंच आहे आपल्याला. परंतु त्यांना असा गर्व किंवा अभिमान असा काही नसायचा. ते लहान मुलांमध्ये लगेच मिसळायचे. डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व म्हणतो डाऊन आपण टू तसं. अर्थ व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांना जो राजकीय आणि सामाजिक जो वारसा होता की त्यांचे बाबासुद्धा सोनगीर गावाचे 10 वर्ष सरपंच होते. 1940 काळात 1936 ते 41 आणि 1945 ते 1950 असे 10 वर्ष त्यांच्या बाबांची म्हणजे श्रीरंगनानांच्या वडिलांची सुखलाल श्यामलाल पाटील हे सोनगीर गावचे सरपंच होते. आणि स्वतः नाना 1984 ते 89 आणि त्याच्यापूर्वी 1971 ते 76 असे 10 वर्ष नाना सरपंच होते आणि 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य. म्हणजे त्यांची कारकीर्द त्या वडिलांचा कडून त्यांना वारसाही मिळालेला होता राजकीय सामाजिक काम करण्याचा. हे सर्व होतं. आणि नानांचा स्वभाव असा होता की नाना निस्पृहपणे निस्वार्थीपणे खऱ्या अर्थाने त्यांनी लोकसेवा केली, जनसेवा केली. कुठल्याही पैशाचा लाभलोभ न ठेवता किंवा त्याच्यापासून काही आपल्याला उत्पन्न मिळेल म्हणून आपण काम करायचं असं कधीही त्यांच्या मनात नसायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या काळात जसं प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या इझिली पोचून जातात. टी व्हीच्या माध्यमातून असेल, मोबाईलमधून असेल. त्या काळात तसं नसायचं. त्या काळामध्ये पत्रव्यवहाराने ते कळायचं ग्रामपंचायतींना आणि जो सरपंच खऱ्या अर्थाने इफेक्टिव्ह असेल तो स्वतः दारोदारी जाऊन ती स्कीम त्या शेवटच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवत होता, एंड युजरपर्यंत पोहोचत होता. आणि सोनगीर आमचं गाव असं होतं की मोठं गाव, रोडवरचं गाव आणि भरपूर साऱ्या योजना यायच्या आणि ती प्रत्येक योजना शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची खूप जिद्दीने धडपड असायची. उदाहरणार्थ त्या काळामध्ये त्यांनी तुती लागवड, रेशीम उद्योग हे एक सुरू केलं होतं. त्यानंतर गोबर गॅस, रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी तेलबिया सोसायटी स्थापन केली. नंतर बायोगॅस प्लांट्स हे सबसिडीवर मिळालेले ते घरोघरी जाऊन त्याचं महत्त्व पटवून आणि शेतकऱ्यांचं जनजीवन कसं उंचावेल हा उद्देश त्यांचा नेहमी असायचा. शेतकऱ्यांना कमी किमतीत बी बियाणं मिळण्यासाठी त्यांनी स्वतः एक दुकान टाकलं आणि ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांनी कमीत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं, औषधे उपलब्ध करून दिली. त्यांनी स्वतःही बरेच बीज तयार केली होती. स्वतःही तयार केली होती. माझा एक अनुभव असा होता की ते सरपंच असताना ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स खाली आणि त्या अधिकाऱ्यांनी
एक ICGS 11 नावाचं भुईमुगाचं बियाणं मागवलं होतं आणि ते ठराविक शेतकऱ्यांना दिलं. मला उशिराने कळाल्यावर मी त्यांच्याकडे आलो. म्हटलं, सांगितलं, नानासाहेब माझी पण इच्छा आहे. अरे म्हणे, तुझ्याकडे उन्हाळ्यात पाणी पुरतं का? तर म्हटलं, हो निश्चित, आता मी विहीर खोदलेली आहे इथं गुरु गोविंद महाराजांच्या समाधीजवळ, तिथं मला भरपूर पाणी मिळालेलं आहे. तर म्हणाला की त्यांनी ऑलरेडी देऊन टाकलेलं होतं लोकांना, पण प्रत्येकाला फक्त कागदावर दिलेलं होतं, प्रत्यक्षात दिलं नव्हतं. तर प्रत्येकाला 5-5 किलो कमी केलं आणि 50 किलो मला दिलं. तर त्याच्यात इतरांपेक्षा ॲव्हरेज सगळ्यात माझा जास्त आला होता. की मग त्यांनी त्या लोकांना बोलून सांगितलं की आपण त्या दिवशी चांगला निर्णय घेतला, याच्याकडे पाणी होतं तर याला दिलं गेलं, हा एक आपला चांगला निर्णय ठरला. त्यांच्या जो ज्ञान होता त्याचा खऱ्या अर्थाने प्रत्येकाला उपयोग होत होता. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला उपयोग होत होता. आणि त्यांनी आतापर्यंतच्या लोकांनी सांगितलं की त्यांनी निस्पृहपणे काम केलं, हे सगळं 100% खरं. पण अजून एक बाजू म्हणजे त्यांची जी कारकीर्द आहे, संपूर्ण कारकीर्द त्यांच्या वडिलांची आणि त्यांची, ही 100% चरित्रवान कारकीर्द ठरली सोनगीरमधली. त्यामुळे त्यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं इतिहासामध्ये. जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल त्यांचं नाव अजरामर तर झालंच आहे, पण ते सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल. कारण एवढे मोठे नेते निस्पृहपणे काम करतात, शिवाय त्यांचं चरित्र हे 100% चांगलं असतं, असं फार क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते आमच्या नानासाहेबांचं होतं, याचा मला अभिमान आहे. खरंच सेवा, आरोग्य, छंद हे जे गुण आहेत हे त्याच्यात दिसून आले. खरंच खूप छान. म्हणजे नानांविषयी काय बोलावं खरंच ते आता हे कळत नाही. शब्द अपुरे पडतील आणि वेळ देखील आपण सकाळपासून घेतो जे नाही तर. त्यांच्या आयुष्याचे एका दिवसात आपण काहीच वर्णन करू शकत नाही. बरोबर. खरंच खूप छान. कैलासवासी नानांचा प्रेरणादायी जीवन प्रवास खरंच खूप सुंदर आहे. पण आपण प्रेक्षकांनाही तो कसा वाटतोय हे आपण ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आता सगळ्यात शेवटी आपण वळत आहोत नानांचे सुपुत्र माननीय श्री लक्ष्मीकांत श्रीरंग पाटील यांच्याकडे. कांतूभाऊ म्हणून सोनगीरमध्ये प्रसिद्ध आहेत. आपण अध्यक्ष लेवा पाटीदार गुजर समाज सोनगीर. खरं तर सगळ्या मान्यवरांकडनं नानांविषयी खूप काही ऐकलं आहे, पण सर्वात प्रथम एक वडील आणि मुलगा यांचं नातं कसं होतं? आता एवढ्या लोकांच्या जे आपल्याला चर्चात्मक हे प्रतिसाद मिळाला, त्यातून लहान मुलांविषयीची त्यांची आवड आणि त्यांचं एक लहान मुलांवरचं प्रेम याविषयी आपल्याला जी माहिती मिळाली. आम्ही तर त्यांच्या पोटचीच मुलं आणि त्यातल्या त्यात सुद्धा माझा जन्म हा फार उशिरानं झालेल्यामुळे माझ्यावर त्यांचं खूप प्रेम. हे तुम्ही ज्येष्ठ सुपुत्र? हो, मी, माझा भाऊ आणि 2 बहिणी. पण जेवढं प्रेम त्यांनी मुलांवर केलं, मी तर म्हणेल की आमच्यापेक्षाही जास्त प्रेम आमच्या बहिणींवर केलं. कारण मोटरसायकलीवर वगैरे कुठेही जरी जायचं झालं तर आमच्यापेक्षा सुद्धा आमच्या बहिणींनी तो प्रवास जास्त केलेला आहे. शेतामध्ये कुठलीही कामं असली, मुक्काम असला तर 8-8 दिवस रात्री शेतांमध्ये सुद्धा बहिणी त्यांच्याबरोबर राहिलेल्या आहेत लहान असताना. अरे वा. हो, त्यांचं पहिल्यापासूनचं हे जे प्रेम आहे हे बहिणींवर, मुलींवर, मुलांवर हे खूप जास्त आहे. त्यांचं शिक्षणाचा बराचसा भाग हा आपण इतरांकडून घेतलेला आहे. त्यांच्याविषयी सांगताना फक्त एकच मला सांगावं असं वाटेल की एवढं शिक्षण झाल्यानंतर त्याकाळी मिळणारी कुठलीही नोकरी न करता त्यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायावर लक्ष घेऊन पूर्ण कुटुंब, त्यांच्या बहिणींची लग्न, भावांची लग्न, आमची लग्न, ही सगळी जी जबाबदारी होती ही त्यांनी पार पाडली. आणि विशेष म्हणजे हुंडा देणे आणि घेणे. त्यावेळेला हुंडा हा घेतला जायचा समाजात, पण एवढ्या लग्नांमध्ये कुठल्याही बहिणीला किंवा कुठल्याही भावाला किंवा आम्ही कोणी न स्वीकारता ही तर सगळी कार्य त्यांनी पार पाडली. आणि म्हणजे बिना हुंड्याची लग्न होऊ शकतात हा वारसा त्यांनी तेव्हा निर्माण करून दिला. समाजात सुद्धा तो एक आदर्श घालण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतःपासूनच अवलंबन सुरू केला होता आणि त्यांचा त्यावर समाजात सुद्धा बऱ्याच लोकांनी तो पाळला. सर्वचकडे तो पाळला जात नव्हता, पण तरी बी त्यांनी तो रोष न करता इतरांना समजुतीने ते बराचसा प्रयत्न त्या दृष्टीने केला. त्यांचं शेतीमध्ये नवनवीन प्रयोग त्यांच्या काळामध्ये त्यांनी कोरडवाहू शेतीमध्ये 2-3 विहिरी खोदल्या, पाईपलाईनी केल्या. त्यावेळेला सिमेंटचे पाईप बनवले जात होते, मिळत नव्हते, तर त्यांनी घरगुती कारागीर आणून ते सिमेंटचे पाईप बनवले, टाकल्यात.
ऑइल इंजिनवर बागायती केली. त्यानंतर MSCBशी संपर्क साधून, शेतकऱ्यांचा संपर्क साधून एक ग्रुप तयार केला. ट्रान्सफॉर्मर मागवले, लाईनी आणल्या. त्यांच्या इतर शेतकऱ्यांच्या शेतांवर मोटारींचे फाउंडेशन करण्यासाठी सुद्धा स्वतः जाऊन त्यांनी त्या मोटारी कार्यरत केल्या आणि तेव्हापासून ही बागायती सुरू झाली. त्यांनी त्यानंतर हायब्रिड बियाण्याची पहिली सुरुवात वडिलांपासून झालेली आहे. ज्वारी, बाजरी, कापूस यातील जी पहिल्यांदा परंपरागत बियाणे होती ती चेंज करून शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनासाठी जी क्रॉस हायब्रिड बियाणे जी आली ती त्यांनी आणली. वेगवेगळ्या कंपनींचे ट्रायल प्लॉट्स, शेतकी अधिकाऱ्यांशी संबंध, शेतकी कॉलेजशी संबंध याच्यातून त्यांनी आपल्या शेतामध्ये नवे नवे प्रयोग करून शेतकऱ्यांचे आयोजनं केलेत, सभा बैठका आयोजन केल्यात, मार्गदर्शन केलेत. त्यांच्या संदर्भामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शनांसाठी शेतकऱ्यांचे सहलीसुद्धा काढल्या. या कार्यासाठी त्यांना परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा पुरेपूर पाठिंबा मिळत गेला आणि त्यांना त्यात आवड असल्या कारणाने त्यांनी त्यात खूप वेळ केलं. ज्वारी, बाजरी, कापूस यासारख्या पिकांची तर बीजोत्पादनाचे प्लॉट हे सुद्धा त्यांनी घेतले. हे सर्व करत असताना राजकीय क्षेत्र त्यांच्या समोर असल्या कारणानं बऱ्याच अंशी त्या शेतीकडे दुर्लक्षसुद्धा होत होतं. त्यामुळे नुकसानसुद्धा झालेत. हे मी नंतर मी कॉलेजला असताना सुद्धा हे बघत आलो. पण वडिलांची जिद्द बघून आणि आपल्याला पण शेतीतलीच काही ना काही प्रगती करावी म्हणून मी कॉलेज नंतर न शिकता परत त्यांचाच जो वारसा होता तो पुढं चालवला आणि शेतीवरच मी माझे जीवनार्थ चालवलं. पण त्यानंतरचे बरेचसे दुष्काळी पिरियड वगैरे जो घेत गेला आणि स्थानिक शेती, मार्केटला मिळणारा भाव आणि मजूर वर्गाची वाढती महागाई या हिशोबानं मुलांनी बुवा क्षेत्रामध्ये काही उत्पादनाला जास्त सहकार जास्त हे मिळेल असं नसताना मग मी साईड बिझनेस म्हणून मुलांसाठी म्हणून मग मी हॉटेलच्या याच्यात पडलो. पण त्यानंतर आता मुलं तो क्षेत्र सांभाळून राहिले आणि मी परत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुन्हा या शेतीशास्त्रात आलो. या शेतीच्या याच्यातून त्यांना 1971 साली जिल्ह्यातील शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार माननीय गव्हर्नर त्यावेळेचे अली जंग यांच्या हस्ते मुंबईला प्रदान करण्यात आला. त्यांना खत कंपनीवाल्यांकडून किंवा बियाणे कंपनीवाल्यांकडून सुद्धा असे वेळोवेळी भरपूर पुरस्कार त्यावेळेला देण्यात आलेले होते. त्यांना त्याविषयीची आवड असल्या कारणानं आणि बाहेर कंपनी किंवा मैको कंपनी या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्या कारणानं जिल्ह्यातील त्यावेळेला एकमेव दुकान शेती विकास साहित्य एजन्सी नावानं धुळ्यात 4 पार्टनरने मिळून त्यांनी चालू केली. त्या ठिकाणी शेतकरी येताना वडिलांनाच विचारायचे, माझी 10 एकर शेती आहे, मी काय काय पेरू, किती एकरमध्ये मी काय टाकू आणि त्या हिशोबानं किती बियाणं लागेल आणि ते सगळं मार्गदर्शन ते त्यावेळी त्यांना देत होते. आणि ते नानांचं दुकान म्हणूनच त्यावेळेस धुळ्यात प्रसिद्ध झालं होतं. कालावसांनी त्यांनी त्यातली पार्टनरशिप काढली आणि बाकीच्यांनी ते हँडल केली. त्यांचा शेतीवरच जास्त फोकस होता आणि ग्रामीण जनता जी आहे शेतीवरच आहे. त्या दृष्टीनं त्यांना त्याच्यातून काही ना काही वाढीव उत्पन्न वाढीव हे मिळावं म्हणून त्यांनी आयुष्यभर तोच प्रयत्न केला. आता आपण जेव्हा नानांचा पूर्ण जीवनप्रवास ऐकतोय त्यांचा सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात अगदी म्हणजे प्रत्येक समाजापर्यंत ते पोहोचले. पण हे सगळे करत असताना एक वडील म्हणूनही ते तुमच्यापर्यंत तेवढेच पोहोचलेत का? हो, आमच्यापर्यंत पोहोचले म्हणजे आम्ही जरी ते त्यांना रात्री बिरात्री कधी उशिरा आले काही आले आम्ही आमचा अभ्यास करत राहिलो काही राहिलो किंवा आम्ही जर म्हणजे सुट्यांच्या पिरियडमध्ये जर आम्ही कधी पत्ते जरी खेळत बसलेलो असलो तरी ते जिन्यातूनच आम्हाला पहिल्यांदा आवाज द्यायचे की पोरं काय करतायत रे, म्हणजे निदान झोपलेत का अभ्यास करतायत का काय पत्ते खेळतायत, अगोदरच आम्हाला सूचित करून द्यायचे. आणि नंतर आम्ही जे जे काही कार्य करत होतो त्यावेळेला स्वतःहून त्याच्यात बारकाईने लक्ष असायचं. म्हणजे कुटुंबाची जबाबदारी त्यांनी अगदी कुटुंब प्रमुख म्हणून व्यवस्थित पार पाडली. शिक्षक वर्गाशी त्यांचे एवढे संबंध चांगले होते की ते त्यांना त्यांच्याशी डायरेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याविषयी किंवा माझ्याकडे येणाऱ्या जे जे विद्यार्थी येत होते त्या सर्वांच्या विषयी सुद्धा माहिती ते त्यांच्याकडून घेत होते. त्यामुळेच तर आजचा हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये जे गर्वाने लोक जे त्यांच्याविषयी बोलतात हे त्याचं उदाहरण आहे. आणि समजा वडील म्हणून एखादा अविस्मरणीय प्रसंग काही सांगता येईल का आपल्याला? त्यांचे तसे तर भरपूर प्रसंग आहेत पण आज मी तसं तुम्हाला त्या बाबतीत जास्त काही न सांगता इतर याच्या बाबतीत असं सांगेल की आमच्याकडं सकाळ झाली म्हणजे त्यांची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये जी सुरुवात व्हायची तर जवळजवळ 12-12 1-1 वाजून जायचे. 2 गेले दुसरे 2 आले, हे 2 गेले ते दुसरे 2 आले.
त्यांनी फक्त इकडनं सांगायचं चहा ठेवून आमच्या आईने चहा करणं आणि त्यांना पाजणं. जेवणाच्या वेळेनंतर सुद्धा बाकीचे लोक जेवण करून येऊन बसलेले राहायचे, हे आमचे बसलेले राहायचे. त्यावेळेला आई आम्हाला संतापायची, हे तुमचं दुकान बंद करा आणि पहिल्यांदा यांना घरी बसवा. पण त्यांच्यापुढे आम्हाला बोलायला तेवढी हे नव्हती. आम्ही त्यांना रिस्पेक्ट देत होतो आणि परत परत आग्रहाला जाऊन त्यांना घरी बोलवत होतं. म्हणजे या कार्याच्या वेळेला त्यांना दीड वाजून जायचे, तोपर्यंत जेवणाची सुद्धा त्यांना भ्रांत नसायची. खरा आनंद त्यांना त्या कार्यामुळे हो. समाजकार्यामुळेच मिळत होतं. आता त्यानंतरचा सुद्धा जर आम्ही कार्यकाल पाहिला, आता मी स्वतः राजकारणात जास्त भाग घेतला नाही, पण ज्या ज्या वेळेला ग्रामपंचायतीचे लोक वगैरे आपल्याकडे येणं जाणं राहायचे, तर त्यावेळेचे जेवढे कर्मचारी, पंचायतीचा जो सर्वसाधारण कर्मचारी, तो जर त्यानंतर जरी कधी याला कदाचित आम्हाला भेटला आणि मी म्हणून काय दादा कसं चाललंय काय चाललंय म्हणून जर विचारपूस केली, तर त्यांच्या तोंडून सुद्धा फक्त एकच वाक्य निघायचं, तो काळ गेला. कुठल्याही कर्मचाऱ्याशी आदबीने बोलणं किंवा त्याला समजून सांगणं, हा जो प्रकार त्यावेळी त्यांनी उपभोगला होता, याचं प्रत्युत्तर आम्हाला त्या वर्कर्स लोकांकडून मिळालं की त्यांनी सांगितलं की आता ती वेळ नाही. त्या परिस्थितीतले 2-1 लोकांनी तर राजीनामे दिले की आता आम्ही या परिस्थितीत काम करू शकत नाहीत. म्हणजे हा जो त्यांचा स्वभाव होता, याची जी कीर्ती होती ही सर्वसाधारणांपासून होती. इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा मी काही अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो की इलेक्शनला गेले म्हणजे मतदारांना चहा पाजणं, त्यांना आमिष दाखवणं वगैरे, हा प्रकार हा त्यावेळेला तेवढा विशेष नव्हता. पण तरी गेलं म्हणजे आदरातिथ्याने आपलं तेवढ्यापुरतं त्यांना कोणाच्या तरी घरी चहा पाण्याचं साहित्य घेऊन बनवून दिलं जायचं. पण वडिलांसोबत जिथं कार्यक्रमाला कुणी गेले असतील तर तिथल्या स्थानिक लोकांनी कधीही हा घेतला नाही. तुम्ही आमचे पाहुणे आहात, आमच्याचकडून चहा होईल म्हणून त्यांना चहा पाजत होत्या आणि इलेक्शनचा प्रचार होत होता. ही परिस्थिती खूप होती. त्यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी विरोधात्मक असा कधीही पावित्रा उचलला नाही. सुरुवातीला पंचायतीच्या किंवा इलेक्शनच्या बाहेरच्या जिल्हा परिषदांच्या किंवा आमदारकीच्या खासदारकीच्या ज्यावेळेला सभा व्हायच्या त्यावेळेला काही ही साधनं नव्हती. पुढारी फक्त त्यांच्या गाडीवर यायचा, त्याच्या गाडीवरचा स्पीकर काढायचा आणि एखाद्या चौकामध्ये ती सभा व्हायची. आपल्या सोनगीर गावामध्ये गांधी चौकामध्ये या सभा असायच्या. त्यावेळेला काही या टेबल खुर्च्यासुद्धा घरोघरी नसायच्या. आमच्याच घरून एक टेबल आणि 5-6 खुर्च्या हे आम्हीच मुलांनी नेऊन त्यांना ठेवायच्या आणि त्या स्पीकरवरती सभा व्हायची. अगदी विरोधाच्या उमेदवाराच्या सुद्धा सभांना आमच्याचकडून आम्ही ती अरेंजमेंट करून दिलेली. हा आदर्श आमच्या वडिलांकडून आम्हाला मिळाला आणि आजही त्यामुळे कुठल्याही पक्षात असं चित्र कुठे बघायला मिळत नसेल. त्यांचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ते काँग्रेसमध्ये असताना बिकांडा जनता दलाच्या कार्यकर्ते असताना त्यांनी ज्यावेळेला स्टार्स फाउंडेशनची सुरुवात केली, त्याचे फाउंडर डायरेक्टरमध्ये यांची निवड केली होती आणि यांना फाउंडर डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी घेतलेले होते. सुरुवातीला होते, पण ती सुरुवात होण्याच्या अगोदरच वडील वारलेत. म्हणजे आजही त्या लोकांपर्यंत किंवा त्या काळच्या लोकांना आजही हे सोनगीर म्हणजे श्रीरंगनाथांचं गाव म्हणून जिल्हा नंदुरबार आणि धुळं त्यावेळेला एक होता, पण श्रीरंगनाथांचं गाव म्हणून सोनगीर त्यावेळेची लोक आजही प्रचलित आहेत. आणि बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा सोनगीरला भेटी दिलेल्या आहेत. हो हो. जिल्ह्यातला असं एक पण पुढारी नसेल की त्या नावाने ओळखत. या घरात आलेला तुम्हाला राहुल साहेबांविषयी सांगायचं जर म्हटलं तर आताचे आपले जे आमदार जयकुमार रावल यांचे वडील सरकार साहेब आणि त्यांचे वडील दादासाहेब, तर दादासाहेबांच्या शेतामधला एक जुना फोटो आमच्याकडे टांगलेला होता. त्यात मित्रमंडळ म्हणून त्यांचा होता. आणि त्यावेळेला हे सरकार साहेब लहान मुलं म्हणून अशी बसलेली होती. 1954 सालचा फोटो. आणि ज्यावेळेस इलेक्शन पिरियडमध्ये सरकार साहेब आले आणि त्यांनी बघितलं की हे कलेक्शन तुमच्याकडे हे आमच्याकडे कसं नाही, हा मला आजच काढून द्या म्हणून त्यांनी तो जबरीने नेला. आणि कधीही त्यानंतर जर वडील भेटले असतील तर त्यांनी सरकार साहेबांनी त्यांना पदचरणाला हात लावूनच नमस्कार केला. हा आदर ते कुठल्या मोठ्या पदावर गेले आणि हे किती लहान पदावर आहेत हा त्यांनी कधीही ठेवला नाही. आणि ते रिलेशन आजही आहे. आजचे चंदूभाई नंदुरबारचे, त्यांच्या गुजराती नाही परदेशी, तर त्यांच्यापेक्षा अगोदर दादासाहेब राऊळ त्यांच्यापासून त्यांचे संबंध होते. जिल्हा बँकेला दादासाहेब राऊळ चेअरमन असतानाच आमच्या काकांना त्यांनी बँकेला लावून घेतलेलं होतं. यांचे संबंध जिल्हा लेवलच्या सर्व पुढार व्यंकटरावांना वगैरे सगळं त्यांच्या ह्याच्यात होते. आणि त्यांनी असंही नाही केलं की मी फक्त काँग्रेसचा आहे तर मी फक्त काँग्रेसच्याच नेत्यांशी हे करेल. ज्यावेळेला काँग्रेसला एखादा उमेदवार जर त्यांना व्यक्ती म्हणून नाही पसंत आला
तर त्यांनी विरोधी उमेदवाराचा सुद्धा मनसोक्त प्रचार केला. त्यांचं उदाहरण म्हणजे मधुभाऊ सिसोदे, त्यानंतर ठाणसिंग जिबू, ही जी मंडळी आली यांच्यासाठी त्यांनी काँग्रेसला सोडून प्रचार केला स्पष्ट याच्याने की मी यांच्या उमेदवारी माणसातली माणुसकी माणुसकीचा गुणच त्यांनी पाहणारे केलं नाना होतं. असं. पक्ष म्हणून त्यांनी हे ठेवलेलं नव्हतं. खूप छान. खरं तर खूप चर्चा झाली आणि म्हणजे नानांनी अगदी खूप म्हणजे सोनगीर गावासाठी खूप असे वेगवेगळे प्रोजेक्ट, वेगवेगळ्या ज्या आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्या आणल्यात. नंतर त्यात एक घोंगडी उद्योग सुद्धा नानांच्या कारकिर्दीत सुरू झाला. तेलबिया असेल, दुग्ध व्यवसाय असेल, ह्या सर्वांविषयी जर बोलायचं म्हटलं तर अजून 1 तास कमी पडेल. पण आता नानांबद्दल, नानांच्या जीवन कार्याबद्दल बरीचशी माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा, जास्तीत जास्त पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहोत. वेळही झालेली आहे. खरं तर कुठंतरी थांबायलाही हवं असतं. तर एकच सांगेल नानाच्या बाबतीत कि तैरना हो तो समुद्र में तैरो, नदी नाले में क्या रखा है. तैरना हो तो समुद्र में तैरो, नदी नाले में क्या रखना है. प्यार करना है तो श्रीरंग नाना पर करो, औरों में क्या रखा है. खूप छान, खूप छान. तर कौटुंबिक याच्यामध्ये नानांना भाऊ म्हणून मोठा परिवार, बहिणी आणि काका वगैरे ही सर्व मंडळी, तर आम्ही सुद्धा भाऊ म्हणायचो. मुलं सुद्धा आम्ही त्यांना भाऊ म्हणूनच बोलत होतो. आईला ऊ म्हणायचं. तर खरं तर मला वाटतं जवळजवळ 2 तासपेक्षा अधिक कालावधी झाला असेल. नानांचे खूप असे आम्ही पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला, आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला. नानांचा जो प्रेरणादायी जीवन प्रवास होता तोही आपणासमोर आम्ही स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर एक म्हणजे शेतकरी सुपुत्र असून सुद्धा नानांनी सगळ्या जे वलय निर्माण केलेले आहेत ते खूप सुंदर आहेत आणि आजच्या पिढीसाठी खरंच खूप प्रेरणादायक आहेत. खरं तर नानांचं आयुष्य 74 ते 75 वर्ष होतं, पण हवंसं असं होतं. आणि नानांची जी कारकीर्द होती, नानांनी खऱ्या अर्थाने आपण जे कार्य केलं आहे, खऱ्या अर्थाने जे कर्तृत्व केलं, जे म्हणजे एक कर्तृत्वात व्यक्तिमत्व नानांचं होतं, ते आपल्यात आज नसले तरी त्यांच्या कीर्तीने ते आपल्यात जिवंत आहेत. तर आजची ही नानांच्या जीवनाची प्रेरणादायी मुलाखत आपणास आवडली असेलच. नानांचे काही अनुभव आपल्याजवळ असतील तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करू शकतात, म्हणजे ते आम्हा सर्वांना वाचता येतील आणि सगळ्यांना जाणून घेता येतील. आणि अशा नानांना पुन्हा विनम्र अभिवादन आणि शतशः प्रणाम. कैलासवासी श्रीरंग सुखलाल पाटील म्हणजेच नाना यांच्या नावाची अर्थपूर्ण अशी कविता आपणास गाऊन दाखवणार आहेत. धन्यवाद मॅडम. श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली, श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली, रंकरावांची जहाली उभ ममता सावली, रंकरावांची जहाली उभ ममता सावली, श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली. गर्व क्षणभर नाही शिवला साधुता सरसावली, गर्व क्षणभर नाही शिवला साधुता सरसावली, सुश्रुतांची सभ्यता शुभ्रांबरातून शोभली, सुश्रुतांची सभ्यता शुभ्रांबरातून शोभली, श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली, कर्मनिष्ठा पारदर्शी जनमने हे लावली, कर्मनिष्ठा पारदर्शी जनमने हे लावली, लाजली निरपेक्षता सद्भावना विस्तारली, लाजली निरपेक्षता सद्भावना विस्तारली, श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली,
लक्षवी ते सहजता निज हास्यवदनी निर्मली लक्षवी ते सहजता निज हास्यवदनी निर्मली श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली पारंगता पूर्ण कृती कीर्ती मने हे लावली पारंगता पूर्ण कृती कीर्ती अलौकिक लागली लक्षविते सहजता निज हास्यमणी निर्मली श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली टीप सौख्याची निराळी वागण्यातून वाटली टीप सौख्याची निराळी वागण्यातून वाटली लक्ष तुमचे सार्थ करणे ही खरी आदरांजली लक्ष तुमचे सार्थ करणे ही खरी आदरांजली श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली जन्मुनी मरावे परी कीर्ती रूपे उरावे जन्मुनी मरावे परी कीर्ती रूपे उरावे श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली श्रीमुखातून नित्य ज्यांची सत्यता साकारली